ज्या व्यासपीठावरती उभा राहून काही दिवसांपूर्वीच काही वर्षांपूर्वीच शिवजयंती निमित्त असेल किंवा इतर कुठल्याही निमित्ताच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्या स्पर्धेतलं बक्षीस मला मिळावं या अपेक्षेनं या अट्टहासानं मी पेटून उठायचो, झटायचो, धडपडायचो आणि ते बक्षीस मला मिळायचं. ज्या महाविद्यालयात उभा राहून वक्तृत्व स्पर्धेतली अनेक बक्षिसं मी प्राप्त केली, आज त्याच महाविद्यालयात शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून मला बोलावणं येतंय. मला वाटतं आजपर्यंतच्या आयुष्यात मी मिळवलेलं हे सगळ्यात महत्त्वाचं बक्षीस आहे. माझे वक्तृत्वाचे सर मला नेहमी सांगायचे, मित्रांनो, राहुल छान बोलतोस, वाचत राहा, अभ्यास करत राहा, एक दिवस असा येईल बनसोडे सर की महाराष्ट्रातली सगळी दैवत तुला ऐकायला समोर बसतील. मी आज या व्यासपीठाला आवर्जून असं सांगतोय, ज्या महाविद्यालयाच्या प्रांगणात, ज्या महाविद्यालयाच्या वर्गखोल्यांमध्ये मी शिक्षण, आचार, विचार आणि संस्काराचे धडे घेतले, त्या महाविद्यालयात हे धडे देणारी ही सगळी शिक्षक मंडळी, यांच्या इतकी मोठी दैवत कोणती असू शकतात. आज माझ्या त्या सरांचे वाक्य खरे ठरले आणि महाराष्ट्रातली माझी सगळी समोर आणि व्यासपीठावरती उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित रभ अट्टल महाविद्यालयातल्या या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित व्याख्यान प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय शिखरे मॅडम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य सांगळे सर, पांगरीकर सर, पिंपळे सर, पुरी सर, महाराष्ट्रातले ख्यातनाम नामांकित निवेदक, लहानपणापासून ज्यांना ऐकत आलो आहे आणि आनंद आहे, इंगळे सर आज या महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत. अत्यंत मिश्किल विनोदी स्वरूपात तुम्हा मला सगळ्यांचं मनोरंजन आणि सुसंस्कृतपणा आपल्यात रुजवण्याचं काम करणारे प्राध्यापक शरदजी सदाफुले सर, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले कला क्षेत्रातलं एक नामांकित व्यक्तिमत्व आदरणीय बनसोडे सर, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व शिक्षक मंडळी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वर्तमान काळाचं कर्णधारपद ज्या पिढीच्या खांद्यावरती आहे ते तुम्ही सर्व माझे मित्र, बंधू आणि भगिनींनो. खरं तर ज्या मातीवर आज उभा मी ताट ठेवणी मान, असे तू हिमाचल ही माती जिचा मला अभिमान. जिंका याला कोणीही येता अजिंक्य ही ठरते, लाख सिकंदर आक्रमकांना पुरून हे उरते, अशी ही महाराष्ट्राची पवित्र पुण्यवंत माती आहे. मी असं म्हणेन, छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व अलौकिक आहे, त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो, पण त्या शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या जिजाऊंचा आम्हाला अधिक अभिमान वाटतो. जिजाऊंसारख्या, शिवछत्रपतींसारख्या मातांची निर्मिती करणारी ही महाराष्ट्राची माती त्याही पेक्षा पुण्यवंत आहे. म्हणून तुम्हा सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात सुरुवातीला या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीला मी निसत्व, निस्तेज आणि मुरदाड झालेल्या समाज मनावर स्वातंत्र्य विचारांचं सिंचन करून या मातीला स्वराज्यचूक बनवताना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून, बारा मावळाच्या डोंगर दऱ्यातून, कड्या कपाऱ्यातून आणि परिसरातून फिरताना माणसं मिळवणं, मिळून जोडणं आणि जोडून स्वराज्य कामी लावणं हा शिवधनुष्य अखंड लिहिल्या शिवछत्रपतींनी आपल्या खांद्यावरती पेलला. आणि हा शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती पेलत असताना वेळ प्रसंगी स्वतःच्या छातीवरती घाव घेत समाजाच्या उत्थानासाठी धाव घेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत केल्याचं आपण सर्वजण पाहतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे काळाआड जाऊन शेकडो वर्ष झालेली असताना सुद्धा इथल्या करोडो लोकांच्या काळजात छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जिवंत आहे. या पाठीमागची कारणं नेमकी काय आहेत, त्या कारणांचा शोध आणि बोध घेण्याचं काम या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण करूया. शिवाजी महाराज हे फक्त एक व्यक्तित्व आहे का? शिवाजी महाराज हा फक्त एक माणूस आहे का? शिवाजी महाराज हा फक्त घडून गेलेला एक इतिहास आहे का? मला म्हणायचंय, शिवछत्रपती इतिहासाचं एक फक्त पान नाही, तर ते तुम्हा मला प्रेरित करणार तो एक महत्वाचा विचार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष असे म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जर महापराक्रमी योद्धा आमच्या देशात जन्माला आला असता तर त्यांच्या अक्षयतेचा ठेवा आम्ही आमच्या डोक्यावरती घेऊन नाचलो असतो. व्हिएतनाम सारख्या दुबळ्या राष्ट्राने अमेरिकेला ज्यावेळी पराभूत केलं त्यावेळी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष असं म्हणाले, अमेरिकेसारख्या बलशाली राष्ट्राला हरवताना आम्हाला अधिक तोशीच पडली नाही, कारण महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज आमच्या समोर आदर्श म्हणून उभे होते. विन्स्टन चर्चिल असं भारतातल्या लोकांना संबोधून म्हणाले की भारतीय लोकांना स्वातंत्र्यासाठी आपल्या प्रेरणा इतरत्र शोधण्याची गरज नाही, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणेच्या रूपाने दीपस्तंभासारखे त्यांच्या समक्ष उभे आणि खडे आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे असं म्हणाले होते, वेळ प्रसंगी चंद्रावर आम्हाला डाग दिसतो पण शिवचरित्रावर एकही डाग नाही. शिवाजी हे नाव घेतल्याबरोबर 33 कोटी देवांची पलटण त्या ठिकाणी बाद व्हायला लागते.
महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणतात, शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर या देशातल्या बहुजनांचा उद्धारच झाला नसता, म्हणून शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण असं ठरतात. या देशाचं राष्ट्रगान अर्थात जनगण मन ज्यांनी लिहिलंय ते रवींद्रनाथ टागोर जपानला गेले आणि जपानला गेल्यानंतर तिथल्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, एका वाक्यात भारताची ओळख काय सांगाल? त्यावेळी रवींद्रनाथ टागोर असं म्हणाले, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे. ज्या देशाची ओळख सांगायला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगावा लागतो, हे खरं शिवचरित्र आहे. आज असं म्हणतात, अमेरिकेतल्या कुठल्या एका विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु नावाचा विषय 100 गुणांना शिकवला जातो. आणि आज शिवचरित्राला आम्ही कुठे शिकतो हा सगळ्यात महत्त्वाचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्रश्न उपस्थित करतो. व्याख्यानाच्या सुरुवातीलाच मी आवर्जून तुम्हाला हे सांगतोय, वर्तमानात शिवाजी महाराज हा फक्त एक महापुरुष, घडून गेलेला इतिहासातला एक पर्व नाही. अंधारात चाचपडणाऱ्या माणसाला प्रकाशाची प्रेरणा घेऊन येणारा विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आता आयुष्यातलं सगळं संपलं असं माणसाला जिथं वाटतं तिथं माणसाला आयुष्याची खरी सुरुवात आता झाली आहे असं म्हणून आयुष्याची नवी सुरुवात करायला लावणारा विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि मला आनंद आहे, आज महाराष्ट्रात असेल वा देशभरात काही ठिकाणी ज्या पद्धतीनं डोक्यावरती शिवाजी महाराजांना घेऊन शिवजयंत्या साजऱ्या होत असताना या महाविद्यालयानं आपला विचारांचा वारसा पुढे चालवत वैचारिक स्वरूपात शिवाजी महाराजांची जयंती व्हावी या उद्देशानं तुम्हा मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमंत्रित केलं आहे. आणि विचार स्वरूपात, व्याख्यान स्वरूपात शिवजयंती या ठिकाणी संपन्न होते आहे. नाहीतर एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो, इंग्रज सर, महाराष्ट्रामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले नावाचे एक नामांकित वक्ते आणि व्याख्याते होते, सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. आणि प्राचार्य भोसले सर ज्यावेळी कुठे व्याख्यानाला जायचे त्यावेळी प्राचार्यांच्या समोर व्याख्यान ऐकण्यासाठी लाखो हजारोंची गर्दी जमायची. इतके वक्तृत्व, त्यांच्या वक्तृत्वाची मोहिनी महाराष्ट्राला घालत होती. एके दिवशी एका गावात प्राचार्यांचं व्याख्यान आयोजित केलं आणि व्याख्यानाची वेळ 7:30ची आहे. प्राचार्य 7:30 वाजता व्याख्यानाच्या ठिकाणी पोहोचले. पाहतायत तर काय, व्यासपीठासमोर फक्त 5 माणसं बसली. प्राचार्यांच्या लक्षात येईना, महाराष्ट्रभर मी फिरतो, हजारो लाखोंची गर्दी माझ्या व्याख्यानाला जमते, इथं फक्त 5 लोक व्यासपीठासमोर आहेत. प्राचार्य संयोजकांना म्हणाले, आता आपण थोडा वेळ थांबूया. प्राचार्य थांबले. थोड्या वेळानं 8, 8:15, 8:30 जेव्हा वाजले त्यावेळी प्राचार्य संयोजकांना म्हणाले, किती लोक समोर आले? संयोजक म्हणाले, 15 ते 20 लोक आले फक्त. प्राचार्य म्हणाले, अजून अर्धा तास थांबूया. प्राचार्य अर्धा तास थांबले. किती लोक व्यासपीठासमोर आले? प्राचार्याने विचारलं. संयोजक म्हणाले, प्राचार्यजी माफ करा, फक्त 30च लोक आले. बघता बघता 10, 10:30 झाले. 50 लोकांच्या पुढे एकही माणूस व्यासपीठासमोर नाही. प्राचार्य म्हणाले, आता व्याख्यान संपण्याची वेळ आली, व्याख्यान सुरू केलं पाहिजे. प्राचार्य व्यासपीठावरती गेले. व्याख्यानाला त्यांनी सुरुवात केली आणि व्याख्यान संपलं. जात असताना संयोजक हात जोडून प्राचार्यांच्या समोर उभा राहिले आणि माफी मागून प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांना म्हणाले, भोसले सर माफ करा, प्राचार्यजी माफ करा. काय झालं? आज गावामध्ये नेमका व्याख्यान आणि तमाशा एकाच दिवशी आला. गावात तमाशा आला. प्राचार्य आणि सगळी गर्दी त्या तमाशाला जाऊन बसली. व्यासपीठासमोर विचार ऐकण्यासाठी कुणीही थांबलं नाही. तेवढी प्राचार्य असं म्हणाले, असू द्या, नाहीतरी आज लोकांना विचारांपेक्षा विकार महत्वाचे वाटतात. महापुरुषांच्या चरित्रांपेक्षा, विचारांपेक्षा आज लोकांना एखाद्या नर्तकीचं नाचकाम आणि मनोरंजन अधिक महत्वाचं वाटतं. दुधाचं रतीब घालण्यासाठी दूध विकणाऱ्या माणसाला लोकांच्या घरी जाऊन दूध टाकावं लागतं, मात्र दारू पिण्यासाठी लोक दारूच्या पुत्त्यावरती जाऊन रांगा लावून दारू पिण्यासाठी गर्दी करतात. हे समाजाचं वास्तव आहे. आणि या वास्तवामध्ये, या समाजाच्या पतनाच्या काळामध्ये शिवछत्रपतींचा जयंती, शिवछत्रपतींचं चरित्र वर्तमानाशी कसं सुसंगत आहे हे विचार स्वरूपात आज आपण या ठिकाणी संयोजित आणि आयोजित करतो आहोत. मला वाटतं समाजाच्या पतनाच्या काळात आपण घेतलेला हा कार्यक्रम समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी निदान मोलाचा आणि महत्वाचा आहे. हे या कार्यक्रमाचं सर्वात महत्वाचं मूल्य आहे. शिवाजी महाराज नावाचा विचार किती उंचीचा आहे. शिवाजी महाराज नावाचा एक विचार एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणात कशा स्वरूपात रुतू शकतो, बसू शकतो. महाराष्ट्राला हे उदाहरण सर्व परिचित आहे. कर्मवीर भाऊराव पाटील नावाचे महाराष्ट्रातले एक नामांकित व्यक्तित्व, महापुरुष या महाराष्ट्रात, या देशात होऊन गेले. ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची मुलं मी शिकविली या पद्धतीची शपथ घेतली. आणि त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या स्वतःच्या पायात वाहना नसताना सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला त्याच्या बांधावरती जाऊन बापासोबत राबणाऱ्या पोराला स्वतःच्या खांद्यावरती उचलून शाळेत आणि वसतिगृहात आणून घातलं. वेळ प्रसंगी स्वतःच्या पोटाची भूक नाही भागली तरी चालेल, पण इथल्या सर्वसामान्य बहुजनांच्या पोराच्या पोटाला अन्न घालण्याचं काम ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं, त्या पोराला शिक्षण देण्याचं काम ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बहुजनांची असंख्य लाखो करोडो पोरं शिकवण्याचं काम ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या रयत शिक्षण संस्थेतल्या एका महाविद्यालयाला, एका विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं होतं. आणि एके दिवशी पैशाची चणचण भासायला लागली. कर्मवीरांकडे पैसे नाहीत आणि कर्मवीर याच्या त्याच्या समोर हात पसरायला लागले. कर्मवीरांना एका व्यापाऱ्यानं बोलावणी धाडली. कर्मवीर त्या व्यापाऱ्याकडे गेले आणि व्यापारी म्हणाला, भाऊरावजी, तुम्हाला पैशांची गरज आहे असं मला समजतंय. किती पैसे हवे? 1 लाख रुपये हवेत. मी काही दिवसात परत करेन.
तो व्यापारी म्हणाला, भाऊराव पैसे परत करण्याची काहीच आवश्यकता नाही, तुम्हाला 1 लाख रुपये नाही 2 लाख रुपये देतो. अट फक्त एक आहे, तुम्ही तुमच्या रयत शिक्षण संस्थेतल्या ज्या विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय ते बदलून माझ्या वडिलांचं नाव द्या. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या डोळ्यात रक्त संचारलं, ताडकन उठते झाले कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्या व्यापाऱ्याला सांगितले, तुझे 1 लाख 2 लाख रुपये तुझ्या खिशात ठेव, अरे वेळ पडली तर मी माझ्या बापाचं नाव बदलेल, पण विद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मात्र कदापिही बदलणार नाही. मला वाटतं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या अंतःकरणात ते जातीने मराठा नव्हते, महाराष्ट्रीयनही नव्हते. भाऊराव पाटलांचं कुटुंब परराज्यातून आलेलं, जातीनं जैन असलेले, समाजानं जैन असलेले, पण शिवा छत्रपतींच्या प्रती महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तो कुठल्याही जातीचा माणूस असो, शिवा छत्रपतींच्या प्रती त्यांच्या अंतःकरणात जी उर्मी आहे ती उर्मी पाहून मला असं वाटतं की पाटीवरती लिहिलेला इतिहास कदाचित पुसला गेला असेल, कागदावरती लिहिलेला इतिहास कदाचित फाटला गेला असेल, परंतु या देशातल्या शेतकऱ्यांपासून ते पंतप्रधानापर्यंत करोडो लोकांच्या काळजावरती कोरला गेलेला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा इतिहास कदापिही मिटवला जाऊ शकत नाही. ही शिवविचारांची आणि ही शिव छत्रपतींच्या विचारांची खरीखुरी ताकद आहे, शिवचरित्राची खरीखुरी ताकद आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज हे विचाराच्या स्वरूपात तुम्हाला मला आणि प्रत्येकाला स्वीकारता आले पाहिजेत. त्या दृष्टिकोनानं हा कार्यक्रम आहे आणि त्या दृष्टिकोनानं खरं शिवचरित्र आहे. अहो, जगानं शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली, जग शिव छत्रपतींकडून शिकत राहिलं. लोक कुठे गेले शिवाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन, आणि आज आम्ही कुठे आहोत हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ज्या शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झाला, ज्या शिवाजी महाराजांचं कर्तृत्व या महाराष्ट्राच्या मातीत गाजलं, आज त्याच महाराष्ट्राच्या मातीला खरे शिवछत्रपती कळले नाही. ही महत्त्वाची शोकांतिका या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर शिवाजी महाराज समजून घेत असताना, शिवाजी महाराजांचं चरित्र समजून घेत असताना, शिवाजी महाराजांचं कर्तृत्व समजून घेत असताना, ज्या काळात शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या काळापूर्वीच्या महाराष्ट्राची स्थिती आणि परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र नेमका कसा होता? मित्र मैत्रिणींनो, शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र, कैक वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र, सोन्याची चिडिया आपण ज्या देशाला म्हणतो ते वर्णन महाराष्ट्राला लागू पडावं या स्वरूपाचा महाराष्ट्र. लोक सुखानं गुण्या गोविंदानं नांदायची, आनंदात बागडायची, खेळायची. पण काय झालं? याच महाराष्ट्राकडे कुणाची वक्रदृष्टी फिरली, दृष्ट लागावी अशी परिस्थिती महाराष्ट्राची झाली. या देशावरती आक्रमक चालून आले, आक्रमकाने अख्खा देश ताब्यात घेतला, मात्र महाराष्ट्रासोबत त्यांची झुंज सुरू होती. महाराष्ट्र मात्र असा तसा कुणाच्या ऐऱ्या गैऱ्यांच्या ताब्यात जाऊ शकत नव्हता. महाराष्ट्रासोबत आक्रमकांची झुंज सुरू आहे, महाराष्ट्र त्यांना घशात घालायचा आहे. पण महाराष्ट्रातली संघर्षशाली माणसं, महाराष्ट्रातली प्रचंड बलशाली माणसं त्या आक्रमकाला निभाव लागू देणार. त्याच्या लक्षात आलं, अरे सगळं जग आपण आपल्या ताब्यात घेतलंय, महाराष्ट्र मात्र आपल्याला निभाव लागू देत नाही. काय केलं पाहिजे? आता आपण आपला गाशा गुंडाळला पाहिजे. आपलं प्रचंड नुकसान झालंय आणि ज्या दिवशी युद्ध त्यानं थांबवलं त्या दिवशी सूर्यास्त झाल्याबरोबर युद्ध थांबायचं, आपापल्या राहुट्यांमध्ये शत्रू सैन्य आणि आपलं सैन्य जायचं, प्रकाश युद्ध म्हणायचं त्याला. आणि प्रकाश युद्ध संपलं आणि राहुट्यामध्ये तो आक्रमक जाऊन बसला. पाहतोय तर काय, आता दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या मायदेशी परत जायचं. आपण एक काम करू, दुर्बिणीतून पाहूयात की आपल्या राहुट्यांमध्ये गेल्यानंतर मराठ्यांचं महाराष्ट्रातलं सैन्य काय करतंय. दुर्बिणीतून पाहिलं, महाराष्ट्रातलं सैन्य पाहुलंय, पण त्यांच्या भाकरी भाजण्याच्या ज्या चुली येत नाही इकडे सर, त्या चुली मात्र वेगळ्या. सगळ्या सैन्यांच्या जगभरातल्या भाकरी एकाच चुलीवरती भाजतात, पण महाराष्ट्रातल्या सैन्य एकत्रितपणे लढतंय, झुंजतंय, संघर्ष करतंय, बलशाली आहे, पण त्यांच्या भाकरी भाजण्याच्या चुली वेगळ्या. त्यांना ते ताडलं, तो तिथंच थांबला. दुसऱ्या दिवशीपासून त्यानं ठरवलं, फोडा आणि राज्य करा, फोडा आणि राज्य करा ही नीती या राष्ट्रावरती वापरायला सुरू झाली. अरे कैक लोक आली या महाराष्ट्रावरती आक्रमण करून गेली, कुणाच्या ताब्यात महाराष्ट्र सरळ सरळ गेला नाही, पण ज्यानं एक साधी नीती वापरली, फोडा आणि राज्य करा, या महाराष्ट्राच्या मातीत ती नीती सुरू झाली. आणि मग आम्ही आमच्याच हाताने आमच्याच माणसाच्या आमच्याच पायावरती धोंडा पाडून घेतला. आम्ही आमच्याच हाताने आमच्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसायला लागलो. हा देशस्थ, हा कायस्थ, हा माळी, हा कोळी, हा शिंपी, हा सोनार, हा लोहार, हा चांभार, हा महार, हा मांग, हा मातंग, या पद्धतीचे भेदाभेद या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही निर्माण केले. आणि या महाराष्ट्राच्या मातीतला मराठा सरदार याला अपवाद ठरला नाही. आपल्या हातात भाला, कमरेला तलवार, घोड्यावरती मांड ठोकलेला बलशाली मराठा सरदार, ज्यानं सगळं जग पादाक्रांत करावं अशी सामर्थ्य ज्याच्या अंतरंगात आणि अंतःकरणात आहे, तो कुणातरी यवनांच्या ताब्यात जायचा. आणि मग एखाद्याच्या शरीराचे लचके कुत्र्याने तोडावेत तसे डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, मुघल, कुतुबशाह, निजाम, आदिलशाह यांनी या महाराष्ट्राच्या मातीचे लचके तोडायला सुरुवात केली. जाधव आणि भोसले हे दोन घराणे, महाराष्ट्रातले मातब्बर घराणे सुद्धा याला अपवाद ठरले नाहीत. लखुजीराव जाधव आणि मालोजीराजे भोसले हे दोन मातब्बर सरदार सुद्धा या यवनांच्या पदरी चाकरी करायला लागले. मालोजीराजे भोसले आपल्या मराठवाड्यातल्या वेरूळचे, लखुजीराजे जाधव बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजाचे,
हे दोन मातब्बर घराणे, ज्या लखुजीरावांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला, ज्या मालोजी राजेंच्या पोटी शहाजी राजेंचा जन्म झाला, आणि ते शहाजी राजे सुद्धा तत्कालीन परिस्थितीच्या बंधनापायी यवनांची जी भीती या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाली होती, त्या भीतीपायी कुणातरी यवनांच्या पदरी चाकरी करायचे. आणि एके दिवशी असं झालं, शहाजी राजे बलदंड घोड्यावरती बसलेले, शत्रू सैन्य पाठीशी आहे आणि जंगलातून शहाजी राजेंचा प्रवास सुरू आहे. जंगलातून शहाजी राजेंचा एके दिवशी प्रवास सुरू असताना अचानक जंगलाच्या मध्य रस्त्यावरती पाहतायत तर काय, एक सिंह रस्त्यावरती आडवा पडलेला आहे. शहाजी राजांच्या मनात प्रश्न पडला, अरे सिंहाची जात ही रस्त्यावरती आडवी पडली आहे. पाहतायत तर काय, सिंहाच्या पायात काटा रुतलाय का, पायातून रक्त ओघळतंय. शहाजी राजांच्या मनात प्रश्न पडला, अरे सिंहाची जात जर त्याला ओलांडून पुढे जावं, कधी उठेल, झेप घेईल, नरडीचा घोट घेईल, सांगता येत नाही. शहाजी राजे त्यांचा घोडा घेऊन एका झाडाच्या आडोशाला उभे राहिले. आता हा सिंह उठेल इथून जाईल, मग हा सिंह उठेल इथून जाईल. सिंह काही जागचा हलेना. शहाजी राजे पाहत राहिले. पाहतायत तर काय, एक तरुणी, एक युवती तेजपुंज त्या सिंहाच्या दिशेने येते. शहाजी राजेंच्या अंगाचा थरकाप उडाला. अरे ज्या सिंहाला घाबरून मी पाठीशी उभा राहिलो, त्या सिंहाच्या दिशेने एक तरुणी येते. सिंहाची जात ही कधी उठेल, नरडीचा घोट घेईल, सांगता येत नाही. पाहता पाहता ती तरुणी त्या सिंहाच्या जवळ आली. जवळ आल्यानंतर ज्या सिंहाच्या पायात काटा रुतला होता, तो सिंह विवळत जमिनीवरती पडला होता. त्या तरुणीनं त्या सिंहाच्या पायातला काटा काढला आणि तो तरुण त्याची आयाळ कुरवाळली मायानं. तो तरुण ती सिंहिणी त्या तरुणाला चाटत, तो सिंह त्या तरुणीला चाटायला लागला आणि बघता बघता तो सिंह उठून तिथून पसार झाला. शहाजी महाराजांच्या अंगावरती आता शहारे आले. अरे ज्या तरुणीनं सिंहाच्या पायातला काटा काढलाय, त्या तरुणीच्या पोटाला जन्माला येणारं पोर, या महाराष्ट्राच्या मातीत रुतलेले हे सगळे पातशाहीचे काटे उखाडून फेकल्याशिवाय राहणार नाही. शहाजी राजेंनी त्या तरुणीशी विवाह केला. त्या युवतीचं नाव होतं राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ. आणि इतिहास म्हणाला, जशी चंपकेशी फुले फुलजाई, भली शोभली जास जाया जिजाई, जिचे कीर्तीचा चंबू जंबू द्वीपाला, करी सावली माऊली मुलाला. कवी जयराम पिंडेचे हे शब्द त्या कर्तृत्ववान स्त्री व्यक्तित्वानं जिजाऊंनी साक्षात खरे उतरवल्याचे आपण लक्षात नंतरच्या काळात शिवछत्रपतींच्या रूपाने घेतले. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिजाऊंच्या शहाजी राजांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला. आणि दरम्यानच्याच काळामध्ये जाधव आणि भोसले, मग आता रक्ताचं नातं झालंय. जाधव आणि भोसले महाराष्ट्रातले मातब्बर सरदार, रक्ताचं नातं झालंय. पण एका विवाह समारंभात महाराष्ट्राला परिचित आहे घटना, खंडाळ्याचा हत्ती पिसाळला. तो हत्ती कोणावर घालेल यावरून दत्ताजी जाधव आणि संभाजी भोसले दोघांचं युद्ध पेटलं. जिजाऊंचे दीर आणि सख्खे बंधू परस्परांमध्ये जुंपले. दत्ताजी जाधवांची हत्या झाली, संभाजी भोसलेंचीही हत्या झाली. आणि त्यावेळी रक्ताचं सख्ख नातं पक्क वैरी झालं. जाधव भोसल्यांची दुश्मनी पेटली आणि जिजाऊंसमोर आता प्रश्न पडला, अरे स्वतःचा सख्खा भाऊ मारला गेलाय, स्वतःच्या सख्ख्या भावासाठी आता रडायचं की स्वतःचा सख्खा दीर संभाजी भोसला मारला गेलाय त्याच्यासाठी अश्रू ढाळायचे? अरे स्वतःच्या बाप लखुजीराव जाधवासाठीची भावनिक साथ घालायची की स्वतःचं कर्तृत्व असलेलं सासर शहाजीराजे भोसले आणि मालोजीराजे भोसलेंसाठी अश्रू ढाळायचे? अरे आता जाधवांची बाजू घ्यायची की भोसल्यांची बाजू घ्यायची? अरे जाधवांसाठी रडायचं की भोसल्यांसाठी रडायचं? जिजाऊंनी ठरवलं, आता ना जाधवांसाठी रडायचं ना भोसल्यांसाठी रडायचं, आता फक्त यवनांच्या भीतीनं खितपत पडलेल्या महाराष्ट्रासाठी लढायचं. महाराष्ट्राची सौदामिनी, महाराष्ट्राची सिहीन राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ कडाडल्या. आणि मग मासाहेब जिजाऊंनी आता स्वराज्याची सूत्र हाती घ्यायला त्या ठिकाणी सुरुवात केली. जिजाऊ मासाहेब स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या विचारासाठी प्रेरित झाल्या. आणि त्याच वेळी लहानगे शिवाजी राजे घेऊन मासाहेब जिजाऊ ज्यावेळी बंगळूरची जबाबदारी शहाजीराजेंवरती आहे. यवनांना माहित आहे, आदिलशहाला माहित आहे शहाजीराजे बलदंड आहे, सुसंस्कृत पोषक विचार त्यांच्या अंतःकरणात घोळताय. आणि शहाजीराजे जर महाराष्ट्रात राहिले, पुन्हा सुपा मावळ चाकणची जबाबदारी जर त्यांच्यावरती दिली तर शहाजीराजे स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करतील. म्हणून आदिलशहाने शहाजीराजेंना बंगळूरची जबाबदारी दिली. बंगळूरला जिजाऊ शिवाजीराजांना लहान वयात घेऊन गेल्या. जिजाऊंनी शिवाजीराजांना बंगळूरची जबाबदारी असताना शिवाजी महाराजांना विविध धडे दिले. हे धडे देत असताना जिजाऊ माँसाहेबांनी शिवछत्रपतींना सांगितलं, बाळराजे, ज्या बंगळूर परिसरात आपण आहोत, याच परिसरात एकेकाळी विजयनगर नावाचं एक साम्राज्य होतं. ज्या विजयनगर नावाच्या साम्राज्यात एकेकाळी लोक रयत अशी सुखात नांदायची. या राज्यासारखं राज्य विश्वात कुठेही पाहायला मिळत नव्हतं. चौफेर पसरलेलं, कैक शेकडो मैलांवरती पसरलेलं विजयनगरचं साम्राज्य, एवढं अफाट साम्राज्य जगात कुठेही शोधून सापडत नव्हतं. आणि तिथलं ज्या पद्धतीनं सुखानं गुण्या गोविंदानं रयत नांदत होती, तशी जगात कुठेही रयत नांदत नव्हती. शिवछत्रपतींना वाटायचं राज्य असावं तर असं, लहानग्या शिवबांवरती संस्कार व्हायचा राज्य असावं तर असं. आणि आठवडाभर शिवछत्रपतींना विजयनगराच्या गोष्टी सांगून त्या गोष्टी संपवून एके दिवशी जिजाऊ माँसाहेब शिवछत्रपतींना त्या विजयनगरच्या टेकडीवरती घेऊन गेल्या.
विजयनगरच्या त्या टेकडीवरती शिवछत्रपतींना लहानग्या जिजाऊंनी नेलंय आणि जिजाऊंनी शिवछत्रपतींना विचारलं, बाळराजे या टेकडीवरून समोर काय दिसतंय? शिवछत्रपतींनी सांगितलं, मासाहेब आम्हाला तर समोर मैलांवरती पसरलेलं विस्तीर्ण अशा स्वरूपाचं जळालेलं कुठलं तरी एक राज्य दिसतंय, भग्नावस्थेत आहे, सगळ्या वास्तू जळालेल्या आहेत. आणि मासाहेबांनी शिवाजी महाराजांना त्यावेळी बाळराजेंना सांगितलं, बाळराजे तुम्हाला 7 दिवस ज्या विजयनगराच्या सुखसमृद्धीच्या अभिमानाच्या गोष्टी आम्ही सांगत होतो तेच हे विजयनगरचं साम्राज्य आहे. काही वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या या देशाच्या मातीवरती चालून आलेल्या यवनांनी विजयनगरच्या सुखात आनंदात बाळगोपाळजीचा आनंदाने खेळायचे नांदायचे त्या विजयनगराची अवस्था आलेल्या यवनांनी करून ठेवली आहे. ज्या शिवछत्रपतींच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू तरळायला लागले, शिवछत्रपती अश्रू ढाळायला लागले. शिवबांना त्याच वेळी ते ताळून भावनिक साथ घालताना मासाहेब म्हणाल्या, बाळराजे आता महाराष्ट्र सुद्धा याच दिशेने वाटचाल करतोय. महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या विजयनगर सारखं राज्य निर्माण कराल बाळराजे? शिवछत्रपतींनी हाताच्या मुठी वळल्या, डोळे विस्फारले, श्वास कुदमरला आणि शिवछत्रपती कडाडते झाले, होय मासाहेब आम्ही निर्माण करू महाराष्ट्रात पूर्वीच्या विजयनगर सारखं बलशाली बळीचं राज्य, इथल्या सर्वसामान्य माणसांचं राज्य. शिवछत्रपतींना घेऊन मासाहेब महाराष्ट्रात आल्या, महाराष्ट्राची जबाबदारी घेतली. येत असताना शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना प्रतिपचेंद्र रेखे बदिर विष्णूर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते या आशयाची अर्थात प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे कलेने वाढत जाणार शहाजीचा पुत्र शिवाजीचं हे राज्य लोकांच्या कल्याणार्थ आहे या आशयाची राजमुद्रा दिली. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचाराचा भगवा ध्वज दिला. आपल्या स्वतःचे इमाने इतबारे चाकर काही सरदार शिवबांच्या पदरी दिले आणि लहानग्या शिवबांना घेऊन जिजाऊ मासाहेब महाराष्ट्रात आल्या. महाराष्ट्रात आल्यात पाहतायत तर काय, याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी आपल्या आया बापड्या बाटवाव्या त्या मुघलांच्या चाकरी या महाराष्ट्रातला माणूस चाकरी करतो आहे. अरे ज्यांनी आपल्या आया बहिणींना उचलून न्यावं त्यांना या महाराष्ट्रातली माणसं मदत करतायत. अरे आपल्याच मातीतल्या मुरार जगदेव पंडित नावाच्या माणसानं पुण्यासारख्या शहरामध्ये गाढवाचा नांगर हाकून मातीमध्ये पहार रोवलीये, फुटकी गौरी तुटकं खापर अडकवलंय, सांगितलं इथं जर कोणी वस्ती करेल तर निर्वंश होईल. मासाहेबांनी ठरवलं इथल्या मातीतली माणसं लाखभर माणसं मुठभर यांच्यावरती आक्रमण गाजवतात आणि मुठभरांच्या खिदमतीत ते राहत आहेत. या माणसांना जागवलं पाहिजे, या माणसांना त्यांचं स्वतंत्र अभय दिलं पाहिजे, या माणसांचं राज्य उभा केलं पाहिजे. मासाहेबांनी या माणसांना हाक दिली, माणसं मात्र जवळ येईना. यवनांची पातशाहीची भीती त्यांच्या मनात होती. मासाहेबांनी ओळखलं आता काय केलं पाहिजे. मुरार जगदेव पंडितांना तर संदेश दिलाय, या मातीत जर वस्ती कराल तर तुमचा निर्वंश होईल. मासाहेब जिजाऊंना वाटलं आता नेमकं काय करावं. मासाहेबांनी त्या मातीमध्ये रोवली गेलेली पार स्वतःच्या हाताने उपसली, फुटकी गौरी तुटकं खापर फेकून दिलं आणि मासाहेब जिजाऊंनी ठरवलं, अरे या महाराष्ट्राच्या मातीतला माणूस जर आता उभा करायचा असेल, इथल्या लोकांचं राज्य आता उभा करायचं असेल, इथं स्वतंत्र राज्य जर उभा करायचं असेल तर इथला कुठलाही माणूस कुठलाही व्यावसायिक उभा करण्यापूर्वी इथं शेतकरी उभा करणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून जिजाऊ मासाहेबांनी ही गोष्ट ताडली. महाराष्ट्राची आणि तत्कालीन काळातल्या त्या पुण्याची शेती नांगरून काढली. सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांना बोलावणं धाडलं, लोकांना मासाहेबांनी विश्वासात घेतलं, व्हायचं असेल तर उद्या निर्वंश माझा होईल. लोकांना वाटलं निर्वंशाची भीती असताना सुद्धा जिजाऊ सारखी एक बाई नांगर हाकते या मातीवरती, पहार उपसून काढते आहे, फुटकी गौरी तुटकं खापर फेकून झुगारून देते आहे, आपण गेलं पाहिजे. 4-2 माणसं आली. मासाहेब जिजाऊंनी त्यांना शेतीसाठी लागणारी सगळी अवजारं दिली. शिवछत्रपतींना सगळं मासाहेब त्या दाखवत होत्या आणि शिवछत्रपतींच्या साक्षीनं हे सगळं घडत होतं. मासाहेब जिजाऊंनी त्यांना शेती कसायला सुरुवात केली. बघता बघता महाराष्ट्रातला माणूस शेतकरी झाला, शेती कसायला लागला, शेतीतून पीक काढायला लागला, स्वतःचं गुजराण करायला लागला आणि त्याच्यावरती तो शेतकरी आहे हा शिक्कामोर्तब झाला. जिजाऊंनी तो शिक्कामोर्तब केला, त्याचं जगणं सुकर व्हायला लागलं. त्याच वेळी संत तुकाराम महाराज या महाराष्ट्राच्या मातीचं प्रबोधन करत होते. पंढरीश पांडुरंग विठ्ठलाच्या प्रति समचरण दृष्टीत या महाराष्ट्राला शिकवत होते. तोच शेतकरी तुकोबांच्या अभंगात जाऊन बसायचा. शेती करणारा शेतकरी तुकोबाच्या अभंगात जाऊन बसून वारकरी झाला. आणि मग मासाहेब जिजाऊंनी शिवछत्रपतींना बोलावलं आणि सांगितलं, बाळराजे या महाराष्ट्रातला शेतकरी आता पुन्हा एकदा नव्यानं शेतकरी झाला आहे. संत तुकोबांच्या रूपानं तो वारकरी झाला आहे. आता त्याच्या शेतीचं, त्याच्या जीवनाचं, त्याच्या विचाराचं संरक्षण तुम्हाला करण्यासाठी त्याच्या हातात भाला आणि तलवार देऊन त्याला तुम्हाला धारकरी करायचंय. शिवछत्रपतींनी शेतकरी असलेला माणूस तुकोबांनी त्याला वारकरी केलं, शिवछत्रपतींनी त्याला धारकरी केलं. पण आषाढीत पंढरीच्या वारीला जायचं, सुगीच्या दिवसात शेती करायची आणि नंतर शिवबांच्या सोबतीनं लढायचं, प्रशिक्षण घेऊन धारकरी व्हायचं. शेतकरी, वारकरी आणि धारकरी या त्रयीला, मग तो कुठल्याही जातीपातीचा असो, एका छताखाली आणण्याचं काम शिवछत्रपतींनी केलं. आणि तुकोबांनी सांगितलं, छत्रपती सूत्र विश्वास आहे. स्वराज्याच्या नांदीला तिथून पुढे खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. सगळ्या जातीपातीच्या लोकांना शिवछत्रपतींनी एका छताखाली आणायला सुरुवात केली. मासाहेब जिजाऊंनी शिवबांना सांगितलं, बाळराजे
या सर्वसामान्य लोकांच्या 18 पगड जाती धर्मातल्या लोकांच्या घरात जा, त्यांची चटणी भाकरी खा, त्यांची कांदा भाकरी खा, त्यांच्यात राहा, त्यांच्यात राहा, त्यांच्यासोबत खेळा बागडा. मासाहेबांचा हा प्रत्येक विचार शुभा पाळत गेले, जातीपातीची बीज या मातीतून उपटत गेले. आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र 18 पगड जाती धर्मातल्या बहुजन सगळ्या जाती धर्मातल्या माणसाच्या ताटाला ताट लावून जेवणारा राजा नाही, तर संबंध मानव जातीतल्या लोकांना एका ताटात घेऊन जेवणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची किमया जगाच्या पाठीवरती गाजली. त्या पाठीमागे जिजाऊंचा हा संस्कार आहे. हा संस्कार खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवावा लागेल. अहो, एके दिवशी 9 वर्षाचे बाळ शिवाजी राजे घोड्यावरती दांडपट्टा फिरवतात, युद्धभूमीत प्रशिक्षण घेतायत युद्ध कलेचं, आणि घोड्यावरती बसलेले शिवाराजे दांडपट्टा फिरवतायत, तलवार चालवतात, घोडा वेगाने पळवतात. 9 वर्षाचे हे बाळराजे पाहून कुठल्या आईला आनंद होणार नाही? जिजाऊंच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळायचे. कमी वयात माझं पोरग, माझं लहान लेकरू प्रशिक्षण युद्धाचं घेत आहे, इतकं पारंगत झालंय. आणि बघता बघता शिवाजीराजे घोड्यावरून ताडकन खाली कोसळले. त्यांच्या गुडघ्याला जखम झाली, रक्त निघायला लागलं, रक्त ओघळायला लागलं. शिवाजीराजांना उठणं होईना. त्यावेळी जिजाऊंच्या शेजारी असलेले एक सरदार शिवांना घेण्यासाठी धावत सुटला. तसा जिजाऊंनी त्याला रोख घातला, त्याला थांबायला सांगितलं. शिवाजीराजे पळायचे, उठण्यासाठी धडपड करायचे. शिवांना वाटायचं आता जिजाऊ माझ्या जवळ येतील आणि मला पांजारतील, गोंजारतील, कवटाळतील आणि विचारतील बाळराजे लागले का. जिजाऊंनी ते केलं नाही. शिवछत्रपती पळायचे, पुन्हा उठायला तयार व्हायचे, पुन्हा पळायचे, ओरडायचे, ओरडायचे. मासाहेब जिजाऊ ताड 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 तिथून चालत्या झाल्याने महालात जाऊन बसल्या. शिवाजी महाराजांना प्रचंड राग आला. कसे बसे रडणारे बाळराजे 9 वर्षाचे उभे राहिले. उभे राहिलेले बाळराजे चालायला लागले. चालते शिवाजीराजे धावायला लागले आणि धावत धावत जिजाऊंच्या महालात जाऊन बसले. जसे जिजाऊंच्या महालात गेले तसे जिजाऊ मासाहेबांनी शिवांना मिठी मारली, जवळ घेतलं, अंजारलं, गोंजारलं. आणि मग त्यावेळी शिवाजी महाराज कडाडले, मासाहेब, ज्यावेळी आम्हाला तुमच्या आधाराची गरज होती तेव्हा तुम्ही आमच्या जवळ आला नाही, आणि आता आम्हाला विचारतायत बाळराजे लागलंय का, अंजारतायत, गोंजारतायत. त्यावेळी महाराष्ट्राच्या राष्ट्रमाता, महाराष्ट्राची ही सिंहीण जिजाऊ मासाहेब लहानग्या शिवाजी महाराजांना कडाडताना सांगायला लागली, लक्षात ठेवा बाळराजे, ज्या माणसाला पडल्यानंतर उठण्यासाठी इतर कुणाच्या आधाराची गरज शोधावी लागते, तो माणूस आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाही. जिजाऊंचा हा एकमेव विचार शिवछत्रपतींनी पेरला, अंतःकरणात रुजवला. आयुष्यभर शिवछत्रपती पडत राहिले. अफजल खानासारखं संकट आलं, होत्याचं नव्हतं झालं, डोळ्यासमोर अंधार चमकला, पण पडलेल्या त्या संकटातून स्वतःच्या ताकदीने शिवाजीराजे उभा राहिले. मिर्झा जयसिंगाचं संकट आलं, कमवलेले सगळे किल्ले महत्वाचे द्यावे लागले, होत्याचं नव्हतं झालं. शिवछत्रपतींच्या डोळ्यांसमोर त्याही वेळी अंधार चमकला असेल, पण त्याही संकटातून शिवाजीराजे उभा राहिले. पडल्यानंतर आयुष्यात जेव्हा जेव्हा शिवछत्रपती उभा राहिले, उभा राहण्यापाठीमागे जिजाऊ नावाची ही प्रेरणा होती, जिजाऊ नावाचा हा विचार होता. मला वाटतं हा संस्कार आज महाराष्ट्राच्या मातीतून हरवत चालल्याचा आपण सर्वजण पाहतो आहोत. आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माय पित्याने एखाद्या लेकराला जन्म द्यावा आणि जन्म दिल्यानंतर केवळ त्याचा लाड आणि लाडच करावा, नंतरची जबाबदारी आपली नाही, या पद्धतीची भूमिका या महाराष्ट्राच्या मातीतला पालक घेत असल्याचं आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो आहोत. मला वाटतं जोपर्यंत सातत्याने या महाराष्ट्राच्या मातीत वैचारिक परिवर्तन जेव्हा जेव्हा झाली, की प्रत्येक परिवर्तनवादी माणूस हेच सांगत राहिला, या महाराष्ट्राच्या मातीचं पुन्हा एकदा जर उत्थान घडवून आणायचं असेल तर या महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी महाराज जन्माला घालण्यापूर्वी आऊसाहेब जिजाऊ निर्माण होणं हे नितांत आवश्यक आहे. आज त्या जिजाऊच्या दिशेने वाटचाल कुणाची सुरू आहे की नाही हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जिजाऊ प्रेरिका झेपावणे असं म्हटलं जातं. जर आम्हाला झेपावायचं असेल तर आम्हाला जिजाऊ नावाची प्रेरिका, जिजाऊ नावाची प्रेरणा त्या ठिकाणी स्वीकारावी लागेल. ती आम्ही स्वीकारली का नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आज मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी या व्यासपीठासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना मी आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो या कार्यक्रमाच्या निमित्तानं. अरे, शिवाजी महाराजांनी लढाया केल्या, शिवाजी महाराजांनी कुणाचा तरी कोथळा काढला, शिवाजी महाराजांनी शत्रू सैन्याचं एवढं रक्त सांडलं, शिवचरित्र इतकंच मर्यादित आहे का? सर, 4थीच्या पुस्तकात तत्कालीन काळात आमचे गुरुजी आम्हाला असा इतिहास सांगायचे, अफजल खान असा फाडताना सांगायचे की आम्हाला वाटायचं बाहेर गेल्यानंतर एखाद्या मुसलमानाच्या पोराला बदलावं की काय. म्हणजे अशी परिस्थिती एकेकाळी महाराष्ट्रात होती. अरे, शिवाजी महाराजांचं खरं चरित्र आमच्या समोर कधी येईल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. शिवचरित्र आज तुम्ही आम्ही कसं स्वीकारलं पाहिजे, शिवचरित्र तुम्ही आम्ही आज कसं घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी आऊसाहेब जिजाऊंच्या स्वप्नाखातर सर्वस्व केलं. आऊसाहेब जिजाऊंचं स्वप्न होतं हे स्त्रींचं राज्य व्हावं. आऊसाहेब जिजाऊंचं स्वप्न होतं शहाजी महाराजांना वाटायचं इथं लोकांचं स्वतंत्र आपलं राज्य उभा राहावं. माय पिता जे करू शकले नाही, माझ्या माय पित्यानं आपल्या डोळ्यात बघितलेलं स्वप्न, त्यांच्या अश्रूतून ओघळणारं स्वप्न सत्यात उतरलं पाहिजे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अट्टहास केला, यासाठी शिवाजी महाराजांनी धडपड केली. शिवाजी महाराजांनी आयुष्याच्या खस्ता खांदल्या, जे रक्त सांडलं, जो घाम गाळला. मित्रांनो, लक्षात ठेवा, हे सगळं आपल्या आई बापाच्या सन्मानासाठी होतं. शिवचरित्रातून शिकायचंय काय? आपल्या आई बापाचा आत्मसन्मान हे शिवचरित्र आपल्याला शिकवतंय.
आपल्या आई बापानं आपल्या जी स्वप्न बघितली ती स्वप्न सत्यात उतरवणं हे शिवचरित्र शिकवत आहे. जिथं कुठं आपल्या आई बापाच्या मनात एखादी इच्छा दरडते ती पूर्ण करणं हे शिवचरित्र आपल्याला सगळ्यांना शिकवत आहे. हा शिवचरित्राचा आदर्श कुणी घेतला? अहो, सोलापूर जिल्ह्यातल्या एका तरुणाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन. एक वडार समाजातली बाई, माता, वडार समाजातली, एके दिवशी अंगात कणकण भरली, ताप आहे, तरी सुद्धा पोटाची भूक भागावी म्हणून रस्त्यावरती खडी फोडण्याचं काम करते. रस्त्यावरती खडी फोडायला गेली, स्वतःचं 12 वर्षाचं लेकरू सोबत आहे, 12 वर्षाच्या लेकराला सोबत घेऊन रस्त्यावरती खडी फोडण्यासाठी गेली आहे. खडी फोडते आहे, अंगात कणकण आहे, ताप आहे, दुखतंय, कमी वेगानं खडी फोडते. अचानक तिथं कलेक्टरची गाडी धडकली. कलेक्टरनं पाहिलं ही बाई कमी गतीनं काम करते, वाटेल त्या शिव्या त्या बाईला घातल्या. तुला कळतंय की नाही, तुला अक्कल आहे की नाही, इतक्या कमी गतीने जर तू काम करत राहिलीस तर ही खडी फोडून कधी व्हायची, रस्त्याचं काम कधी व्हायचं? त्या शेजारच्या 12 वर्षाच्या लेकरानं पाहिलं, आपल्या आईला हा कलेक्टर वाटेल ते बोलतोय, वाटेल ते बोलतोय. त्या पोराच्या डोळ्यात अश्रू आली. त्या पोरानं आईला विचारलं, आई हे कोण होतं ग? आईने सांगितलं हा कलेक्टर होता मला. पोरग ताड 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 आईच्या हातातली छन्नी आणि हातोडा घेऊन चालतं झालं, एका खडकावरती जाऊन खना खना खाव घालत सुटलं. आईला कळेना पोरग काय करतंय. आई धावत पोराच्या जवळ गेली आणि पोराच्या हातातली छन्नी हातोडा हिसकावणार तोच त्या पोराच्या हातावरती छन्नीनं जखम झाली, रक्त रक्त त्या दगडावरती शिंपलं गेलं. आईनं ते रक्त पुसलं. पोरग काय करतंय पाहिलं, त्या पोरानं तिथं कोरलं होतं, आई मी एक दिवस कलेक्टर होणारच. मित्रांनो, तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटेल, मला महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातलं तेच पोरग देशातून 11व्या राज्यातून पहिला आला आणि कलेक्टर झालं. शिवचरित्रातून त्यानं खरा हात मागितला. शिवचरित्र तुम्हाला आणि मला शिकवतं तर ते खरं हे शिकवतं. मला वाटतं आपल्या आई बापानं बघितलेली स्वप्न, आपल्या आई बापाचा आत्मसन्मान जर जागृत करायचा असेल तर तुम्हाला वाटतं, मला वाटतं खरं शिवचरित्र तिथं तुमच्या आणि माझ्या कामी येऊ शकतं. ते आपण सगळ्यांनी, तुम्हाला आणि मी सगळ्यांनी आज लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. अरे, या जगाच्या पाठीवरती बाप तुमचा चोर असू द्या, तुमची माय चोर असू द्या, पण आपल्या लेकराला चोरीचे धडे आई आणि बाप कधीच देत नाहीत. हे आई बापाचं वेगळेपण आहे. या जगाच्या पाठीवरती डोळे झाकून विश्वास टाकावा अशी एक शक्ती या जगाच्या पाठीवरती, ते फक्त आपली आई आणि बाप आहे. याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. पावला पावलावरती तुम्ही जा, तुम्हाला पावला पावलावर दुनिया विचारेल, मित्र विचारेल, भाऊ विचारेल, तू काय कमावलंस, तू काय कमावलंस, तू काय कमावलंस. पण एकटी आई आणि बाप असतो, तुम्हाला विचारेल, बाळा आज डब्यामध्ये काय खाल्लंस रे. हे फक्त आईच्या आणि बापाच्या ठाई असतं. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, ढगाळ गेलेला चंद्र दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसेल, पण एकदा माती आड गेलेली आई आणि बाप आपल्याला पुन्हा दिसणार नाही. जोपर्यंत माय बाप या जगात जिवंत आहेत तोपर्यंत या परिसाच्या स्पर्शात स्वतःच्या आयुष्याचं सोनं करून घ्या. तेव्हा तुम्हाला खरं शिवचरित्र समजलं असं मी सांगेन. अरे, ज्या आपल्या शहाजी राजे नावाच्या आपल्या बापाचा अपमान ज्या अफजल खानानं केला आदिलशहाच्या दरबारात, त्या अफजल खानाचा प्रतापगडावरती संयमानं आणत कोथळा काढून अख्ख्या आदिलशाहीला मातीत घालण्याचं काम शिवाजी महाराजांनी आपल्या बापाच्या आत्मसन्मानासाठी केलं. आपल्या आई जिजाऊसाठी रायगड किल्ला शिवछत्रपतीने आई जिजाऊच्या आत्मसन्मानार्थ बांधला, पण रायगडाची हवा जिजाऊंच्या आयुष्यात जिजाऊंना वृद्धत्वात मानत नाही. म्हणून जिजाऊंसाठी रायगडाच्या पायथ्याला भव्य पाचाडचा वाडा बांधून जिजाऊंनी हाक दिल्याबरोबर त्या हाकेला ओ करून रायगडवरून उतरून जिजाऊच्या ठाई जाणारे शिवछत्रपती होते. हे खरं शिवचरित्र आहे. आई बापाच्या आत्मसन्मानासाठी, माय बापाच्या स्वप्नासाठी, माय बापाच्या इज्जतीसाठी शिवछत्रपतींनी हा सगळा अट्टहास केला होता. मला वाटतं हे तुम्हाला समजलं तर खरं शिवचरित्र समजलं असं या शिवजयंतीच्या निमित्तानं मी या ठिकाणी मांडले. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या संस्काराच्या बळावरती, मगाशी सदा फुले सरांनी उल्लेख केला की शिवाजी महाराजांचं चरित्र आपण जर ताडलं तर जगाच्या पाठीवरती आया बहिणींच्या इज्जतीचा सन्मान करणारा शिवबा इतका मोठा राजा जगाच्या पाठीवरती आपल्याला कुठलाच दिसत नाही. आणि हे सगळं जिजाऊंच्या संस्कारातून आलंय. शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान केला. येसूबाईंना स्वराज्याच्या शिक्के आणि कटारीचे अधिकार दिले. एका बाईच्या ठाई हे अधिकार शिवाजी महाराजांनी दिले. शिवछत्रपतींच्या काळात जिजाऊ हे स्वराज्याचं सर्वस्व होतं. सर्वात अधिक उंचीचे अधिकार जिजाऊंकडेच होते. म्हणजे मातृसत्ताक व्यवस्थेत शिवछत्रपती अधिक धन्यता मानत होते. हे आपल्याला शिवचरित्र खऱ्या अर्थानं शिकवतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवचरित्राच्या निमित्तानं, शिवजयंतीच्या निमित्तानं आपण शिवबांचं कौतुक करूया. या महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी जन्माला आले आणि म्हणून शिवबांचं आपण कौतुक करूया, पण दुश्मनानंही शिवछत्रपतींचं कौतुक करावं. मी सांगत नाही. शायस्ते खान तुम्हा सगळ्यांना माहित आहे, लाल महालावरती चाल करून आला होता आणि अख्खा लाल महल शायस्ते खानानं ताब्यात घेतला होता. तो शायस्ते खान लाल महालात दबा धरून बसलाय. तो रोज डायरी लिहायचा. शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने एके दिवशी शायस्ते खानावरती छापा टाकला आणि शायस्ते खानाची बोटं छाटली. शिवबांचं सैन्यानं पोबारा केला आणि सैन्य पांगलं. त्या घाईत शायस्ते खानाची बहीण शायस्ते खानाच्या समोर आली. बोटं तुटलेल्या अवस्थेतल्या शायस्ते खानाला म्हणाली, भैया, अरे शिवाजीचं सैन्य आलं, सगळा हाहाकार त्यांनी माजवलाय, माझी मुलगी मला सापडत नाही. शिवाजीच्या सैनिकांनी पळून तर नेली नसेल? शायस्ते खान म्हणाला,
तुझी मुलगी शिवाजीच्या सैनिकांव्यतिरिक्त जर दुसऱ्या कुणी पळवून नेली असेल तर तिच्या जीवाचं बरं वाईट होईल याची भीती मलाही आहे. पण जर शिवाजीच्या सैनिकांना तुझी मुलगी पळवून नेली असेल तर निश्चिंत राहा, या मराठ्यांचा इतिहास आहे, आया बहिणींच्या इज्जतीला ते कधीच हात घालत नाहीत. शिवाजीचं सैन्य सुखरूप तुझ्या मुलीला परत पाठवेल. आपल्या डायरीत नोंदवून ठेवावं, हे खरं पुरं शिवचरित्र आहे. कुंपणानं शेत खावं, तसं गावच्या पाटलानं पुरीवरती अत्याचार केला म्हणून रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम करून त्याचा दिवसात 24 तासात चौरंग करणारी शिवछत्रपतींची न्याय व्यवस्था आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण याच्या पुढे जाऊन एक गोष्ट मी सांगेल. शिवाजी महाराजांनी ताडलं बेळवाडीचा एक किल्ला आहे महाराष्ट्रात, आणि हा बेळवाडीचा किल्ला स्वराज्यात नाही. शिवांना वाटलं एवढा एकमेव किल्ला आपल्या स्वराज्यात का नसावा. शिवाजी महाराज म्हणाले हा किल्ला स्वराज्यात आला पाहिजे. मग हा बेळवाडीचा किल्ला स्वराज्यात जर यायचा तर कुणाला पाठवावं. शिवाजी महाराजांनी ठरवलं सखुजी गायकवाड नावाचे आपले नातेवाईक आहेत आणि ते आपले नामांकित सरदार आहेत, आपण सखुजी गायकवाडांना पाठवूया. सखुजी गायकवाडांना बेळवाडीचा किल्ला घेण्यासाठी पाठवलं. सखुजी गायकवाडांना विचारलं तू किल्ला घेऊन याल का. सखुजींनी होकार दिला. सखुजी गायकवाडांनी माहिती काढली बेळवाडीचा किल्ला आता घ्यायचा आहे. किल्ल्याचा किल्लेदार कोण आहे. सखुजी गायकवाडांच्या लक्षात आलं अरे बेळवाडीच्या किल्ल्याला कोणी पुरुष किल्लेदार नाही. बेळवाडीच्या किल्ल्याचा किल्लेदार एक महिला, तिचं नाव आहे सावित्रीबाई देसाई, ती त्या किल्ल्याची किल्लेदारी आहे. सखुजी गायकवाड म्हणाले मग तर क्षणभरात मी किल्ला घेतो. सावित्रीबाई देसाईशी युद्ध जुंपलं. सखुजी गायकवाडाला वाटलं होतं क्षणभरात मी किल्ला ताब्यात घेईल, पण किल्ला मात्र सखुजीच्या ताब्यात येईना. बघता बघता झुंज झाली. त्या झुंजीत कसं बस सखुजीनं सावित्रीबाईंना हरवलं आणि किल्ला ताब्यात आला. शिवांच्या कानावरती बातमी पसरली अरे सखुजी गायकवाडानं बेळवाडीचा किल्ला ताब्यात घेतलाय आणि शिवछत्रपतींच्या हातात पुष्पमाला आल्या. सखुजीच्या स्वागतासाठी ओवाळणीचं ताट तयार झालं आणि सखुजीच्या सत्काराला शिवछत्रपती तयार झाले, हातात पुष्पमाला आहे. पण त्याच वेळी त्या सखुजी गायकवाडानं बेळवाडीचा किल्ला घेतल्यानंतर मदमस्तीमध्ये विजयाच्या उन्मेषामध्ये सावित्रीबाई देसाईवरती अत्याचार केला, बलात्कार केला आणि शिवांच्या कानावरती ही बातमी पसरली आपल्या सरदारानं सखुजी गायकवाडानं बेळवाडीचा किल्ला घेऊन सावित्रीबाईवर अत्याचार केलाय. अरे ज्या सखुजी गायकवाडानं किल्ला जिंकला म्हणून त्याच्या गळ्यात घालायला शिवांच्या हातात हार होते, ते शिवछत्रपती म्हणाले राजे म्हणून आम्ही ही लढाई आज जिंकलो असलो तर माणूस म्हणून आज आम्ही हरलो आहोत. त्या शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हातातल्या पुष्पमाला भिरकावून दिल्या. लालबुंद तप्त सळया त्या हातात आल्या. स्वतःचे सख्खे नातेवाईक आणि सरदार असलेल्या सखुजी गायकवाडाचे डोळे काढून आयुष्यभर त्याला अंधाऱ्या कोठडीत डांबवण्याची शिक्षा शिवछत्रपतींनी दिली. मला वाटतं जगाच्या पाठीवरती आपल्या सरदाराचा, आपल्या नातेवाईकाला या पद्धतीची शिक्षा एखाद्या स्त्रीच्या अब्रूप्रती देणारा जगाच्या पाठीवरचा दुसरा कुठलाच राजा मला शोधून तुम्ही दाखवा. ते फक्त शिवाजी महाराजांच्या ठाई आपल्याला दिसतं. इतकी जलद न्याय व्यवस्था आपल्याला महाराष्ट्रात आजही आढळत नाही. अहो वयाच्या 17व्या वर्षी एखाद्या पोरीवरती अत्याचार झाला तर न्यायालयाची पायरी झिजवत तिचं वय 70 होतं, कधीच होतं हे तिचं तिला कळत नाही, तरी निकाल तिला, न्याय तिला मिळत नाही. या देशातल्या महिलेला आम्ही आरक्षण दिलंय सर, पण या देशातल्या महिलेला 1% संरक्षण आम्ही देऊ शकलोय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. घर में भाई मारता बाहर लफंगों से तंग, घर बाहर बेटी बनी पतंग, ही आज या देशातल्या महिलेची अवस्था आहे. आज महिला समाजात, मुलगी समाजात सोडा, घरात सोडा, या महिलेच्या गर्भात सुद्धा सुरक्षित नाही. या देशातल्या महिलेला सुद्धा मुलगी पोटात वाढावी हे वाटत नाही. मी तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या निमित्तानं हे सांगू इच्छितो, जर तुम्ही तिला मुलाला वंशाचा दिवा मानत असाल तर ती वंशाची पणती आहे. तुम्हाला म्हातारपणात तीच प्रकाश देऊ शकते. या पणतीला तुम्ही जपून ठेवा. हा शिवाजी महाराजांचा विचार आहे. तो तुम्हाला उमगला तर शिवजयंती आणि शिवचरित्राचं खरं सार्थक झालं असं मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. हे शिवचरित्राचं वेगळेपण आहे. शिवाजी महाराजांनी आयुष्यात स्वराज्याची उभारणी केली. स्वराज्याची, या बलशाली राज्याची उभारणी करत असताना शिवछत्रपतींच्या कामी अरे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा शिवछत्रपती जगला पाहिजे या एका उर्मीनं स्वतःच्या हाडाचं काढ, रक्ताचं पाणी, मांसाचा चिखल करून महाराष्ट्राच्या मातीतला मावळा उभा राहिला. या महाराष्ट्राच्या मातीच्या प्रत्येक कणात या महाराष्ट्रातल्या मावळ्याच्या रक्ताचे अंश आजही शिल्लक आहेत. हे महाराष्ट्राच्या मातीचं वेगळेपण आहे. तानाजी असेल, बाजी असेल, जिवाजी असेल, येसाजी असेल, संताजी असेल, धनाजी असेल, इथपर्यंत ही महाराष्ट्राच्या मातीला लाभलेली परंपरा आहे. या महाराष्ट्राच्या मातीनं मातीसाठी, मातीकडून मागणारी माणसं कधी जन्माला घातली नाहीत. एक महत्वाचा किस्सा आणि उदाहरण मी तुम्हाला सांगेन. शिवछत्रपतींच्या स्वराज्यात साल्हेर, मुल्हेर, नाशिककडे एक लढाई झाली. साल्हेर मुल्हेरची महत्वाची लढाई झाली आणि साल्हेर मुल्हेरच्या त्या महत्वाच्या लढाईत शिवबांचा एक नामांकित सैनिक रामजी पांगेराजाचं नाव, रामजी पांगेराचं निधन झालं. रामजी पांगेरा कटला गेला. रामजी पांगेराचा मृत्यू झाला आणि शिवबांच्या डोळ्यात अश्रू आले. माझा रामजी मारला गेलाय.
रामजीच्या घरी गेलं पाहिजे, सांत्वन भेट दिली पाहिजे. रामजीचं घर कोकणात आहे. कोकणात त्याचे म्हातारे आजोबा शेती करतायत. रामजी पांगेराच्या घरी शिवाजी महाराज भेटीसाठी कोकणात गेले आणि कोकणात गेले शिवबांच्या स्वागताला. ज्याचा पोरगा मारला गेलाय तो म्हातारा हातात ताड घेऊन शिवबांच्या स्वागताला सज्ज आहे. अरे ज्या घरात मयत झालंय त्या घरातला माणूस राजा माझ्या दारी यायचा म्हणून स्वागताला सज्ज झालाय. शिवछत्रपती म्हणाले, बाबा तुमचा पोरगा माझ्या स्वराज्याच्या कामी आलाय. बाबा या महाराष्ट्राच्या मातीसाठी तुमचा पोरगा धारातीर्थी पडलाय. मी राजा म्हणून तुमच्या दारात आज उभा आहे. बाबा तुमचा पोरगा स्वराज्याच्या कामी आलाय. तुम्हाला काहीतरी देण्यासाठी मी आलोय. वाटेल ते मला मागा. शिवाजी महाराजांना ते बाबा म्हणाले, राजा मला काहीच नको. शिवबा म्हणायचंय, रामजी पांगेरा मारला गेलाय. बाबा तुम्हाला वाटेल ते हवंय ते मागा. हा राजा तुमच्या दारात आहे. बाबा म्हणाले, अरे राजा तू येडा की खुळा. या महाराष्ट्राच्या मातीनं मागणारी माणसं कधीच जन्माला घातली नाही. वेळ पडली तर या महाराष्ट्रासाठी स्वतःचं काळीज काढून देणारी माणसं या मातीनं जन्माला घातली. आणि मग शिवाजी राजेंना ते म्हातारे आजोबा म्हणाले, रामजी पांगेराचे वडील म्हणाले, अरे राजा तुला जर हवंच असेल, तुला जर काही द्यायचंच असेल तर मला एक गोष्ट दे. हा बघ माझा दुसरा मुलगा रामजी स्वराज्याच्या कामी आला. याला सुद्धा हा शेती करतो. याला सुद्धा तू स्वराज्याच्या कामी आण. जेव्हा हा सुद्धा धारातीर्थी पडेल तेव्हा माझ्या मनाला समाधान वाटेल की माझा दुसरा मुलगा सुद्धा स्वराज्याच्या कामी आलाय, या लोकांच्या कामी आलाय, या रयतेच्या कामी आलाय. मला वाटतं महाराष्ट्राच्या मातीमध्ये या पद्धतीची माणसं जन्माला आली होती. अरे तानाजी गेला आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं असं म्हणत तानाजी सिंहगड घेण्यासाठी गेलेले. तानाजी गेले तिथं धारातीर्थी पडले. तानाजी स्वतःच्या मुलाच्या लग्नाला सुद्धा परत येऊ शकले नाहीत, रायबाच्या लग्नाला परत येऊ शकले नाही. शिवछत्रपतींनी हे सगळं अनुभवलं. पन्हाळ्याला वेढा पडलाय आणि पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये शिवछत्रपती बाहेर निघत नाही. जिजाऊ साक्षात तलवार घेऊन आता शिवबांना सोडवण्यासाठी सरसावल्या होत्या. त्यावेळी जिजाऊ तुम्ही हातात तलवार घेण्याची आवश्यकता नाही असं म्हणत या महाराष्ट्राच्या मातीतलं शिवा काशीत नावाचं एक पोरग शिवबांसारखं दिसतंय. शिवबांचा वेश परिधान करतंय आणि स्वतःच्या नरड्यावरती तलवार आली तरी सुद्धा हसतंय, कारण मला शिवाजी होऊन मरण्याचं भाग्य माझ्या नशिबी लागतंय. अहो बाजी प्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावरून विशाळगडापर्यंत पोहोचवलं पाहिजे. 50-60 किलोमीटरचं अंतर आहे. आकाशातून पाऊस कोसळतोय. मोजकं सैन्य साथीला पायात वाहना नाही. चिरे खोरे दरे डोंगरातले चिरे खोरे काटे पायात रुजतायत. विंचवाचा डंक होतोय तरी सुद्धा शिवबांना स्वतःच्या खांद्यावरती घेऊन ही सगळी माणसं विशाळगडाच्या रोख्यानं निघतात आणि बाजी बांधरांसहित बाजी पावनखिंडीमध्ये धारातीर्थी पडतायत. अहो ती घोडखिंड बाजींच्या रक्तानं मागते, बाजींच्या छातीत गोळी घुसते, तरी सुद्धा बाजी प्रभू देशपांडे जोपर्यंत कानावरती शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचले त्या तोफेचा आवाज पोहोचत नाही तोपर्यंत मी लढतच राहणार हे म्हणत बाजी प्रभू देशपांडे लढतात. ते त्या मातीत धारातीर्थी पडतात. शिवबांचा आवाज कानावरती येतो तेव्हा स्वतःचा देह ठेवतात. ते बाजी प्रभू देशपांडे आपल्या रक्तानं ती घोडखिंड पावन करतात. तिथून पुढे त्या घोडखिंडीला घोडखिंड कुणीच म्हणत नाही, तिला पावनखिंड म्हटलं जातं. अशी एक नाही असंख्य माणसं या महाराष्ट्राच्या मातीसाठी धारातीर्थी पडली. म्हणून मी मगाशी म्हटलं या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक कणाकणामध्ये इथल्या मावळ्याच्या रक्ताचा अंश आहे. तो अंश तुमच्या माझ्या पराक्रमाचा, तुमच्या माझा वारसा, तुमचा माझा तो महत्वाचा वारसा आहे. तो वारसा आज विचाराने तुम्ही आणि मी जतन करून ठेवला पाहिजे. हिरोजी इंदलकराची गोष्ट सगळ्यांना सांगितली जाते. शिवाजी महाराज मोहिमेवरती आहे आणि एक अजस्त्र किल्ला आपल्याला पराक्रमी बलशाली किल्ला बांधायचा आहे. रायगड किल्ला बांधण्यासाठी हिरोजी इंदलकरांना दिला. हिरोजींनी किल्ल्याचं काम हाती घेतलं. बघता बघता शिवाजी महाराज मोहिमेवरती आहेत आणि पैसा तर संपलाय. काय करायचं? स्वतःचं घर, स्वतःचा राहता वाडा विकला, स्वतःची जमीन विकली, स्वतःचं सोनं नाणं बायकोच्या अंगावरचं सगळं विकलं. शिवछत्रपतींना कळलं अरे हिरोजीने सगळं विकलंय. शिवाजी महाराज परत आले आणि राज्याभिषेकाच्या सोहळ्यात शिवछत्रपतींनी काही लोकांचा गौरव केला. तसा हिरोजींनाही विचारलं. आता हिरोजींचा सत्कार आहे. हिरोजींना विचारा तुम्हाला काय हवंय. हिरोजींनी सगळं नाकारलं. हिरोजी म्हणाले राजे मला काहीच नको. राज्याभिषेक सोहळा संपला आणि जगदीश्वराच्या रायगडावरती बांधलेल्या मंदिराच्या दर्शनासाठी शिवाजी महाराज ज्यावेळी निघाले. हिरोजी इंदलकर शिवांच्या सोबत आहे आणि शिवाजी महाराजांच्या सोबत असलेले हिरोजी इंदलकर रायरेश्वर जगदीश्वराच्या दर्शनासाठी निघालेल्या शिवाजी महाराजांना जगदीश्वराच्या पायरीवरती उभा राहून विनवणी करतायत. राजे मी राज्याभिषेकाच्या सोहळ्यात काहीच मागितलं नाही, आता एक गोष्ट मागू. शिवाजी महाराज म्हणाले अरे हिरोजी तू येडा की खुळा. राज्याभिषेकाच्या सोहळ्यात जरी मागितलं असतंस तर मला काहीच वाटलं नसतं. माग तुला काय हवंय. हिरोजी इंदलकर म्हणाले राजे मी जगदीश्वराचं मंदिर या रायगडावरती बांधलंय. हा रायगड किल्ला बांधलाय. मी तुम्हाला काहीच मागत नाही राजे, मला एक छोटीशी गोष्ट हवी आहे. राजे म्हणाले हिरोजी तू माग. अरे तू मागेल ती गोष्ट मी तुला द्यायला तयार आहे. हिरोजी इंदलकरांनी एक दगड हातात आणला आणि शिवछत्रपतींच्या समोर धरला. शिवाजी महाराजांना हिरोजी म्हणाले राजे हा किल्ला मी बांधलाय, या स्वराज्यासाठी मी काहीतरी करावं असं मला मनोभावे वाटतं. राजे हा एवढा दगड मला फक्त या जगदीश्वराच्या पायरीला लावण्याची अनुमती द्या. शिवछत्रपतींना कळणार या दगडावरती असं काय आहे. हिरोजीनं त्या दगडावरती लिहिलं होतं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. आणि तो दगड त्यांना जगदीश्वराच्या पायरीला लावायचा होता.
का तर शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा रायगडावरती असतील तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला येतील आणि त्यांच्या पायाची धूळ त्या पायरीवरती अर्थात त्या दगडावरती पडेल. आजही तुम्ही आणि मी रायगडावरती गेलो तर जगदीश्वराच्या पायरीला लावलेला तो दगड पाहून तुमचं आणि माझं मन मनोभावे त्या जगदीश्वराच्या ही पूर्वी या हिरोजी नावाच्या महामंडलेश्वराच्या चरणावरती त्या दगडावरती आमचा माथा तिथं ती पायधूळ आमच्या माथ्याला लावल्याशिवाय राहणार नाही. एवढा अफाट कार्य जगदीश्वरा त्या हिरोजी इंदलकरांसारख्या मावळ्यांचा आहे. या महाराष्ट्राच्या मातीत 3च मानाच्या पायऱ्यात असं मी म्हणेन. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मंदिरं काही प्रसिद्ध आहेत पण त्या मंदिरांपेक्षा सुद्धा मला त्या 3 पायऱ्या फार महत्वाच्या वाटतात. एक पंढरीश पांडुरंगाच्या मूर्तीच्या दर्शनाच्या पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या बाहेर असलेली संत चोखामेळ्याची पायरी. संत चोखामेळ्याची पायरी आम्हाला सांगते भक्तिभावानं पंढरीच्या मंदिरात प्रवेश करावा. दुसरी संत नामदेवाची पायरी आहे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली आणि तिसरी ही हिरोजी इंदलकराची पायरी आहे. ही पायरी आपण सगळ्यांनी स्मरणात ठेवली पाहिजे. 2 भक्तीच्या पायऱ्या आणि हिरोजीची सेवेची पायरी. जगाच्या पाठीवरती दुसऱ्या कुठल्याही ईश्वराची सर या पायरीला नाही असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आवर्जून सांगेन. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वप्न, शिवाजी महाराजांनी अंतःकरणात साठवलेलं हे सगळं ध्येय सत्यात उतरलं. काहीच नव्हतं शिवाजी महाराजांकडे. सुरुवातीला ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात केली त्यावेळी अगदी कणभर असलेलं राज्य. शिवाजी महाराज ज्यावेळी वयाच्या 50शीत होते त्यावेळी शिवाजी महाराजांनी 1000 पट वाढवलं होतं. गिनीज मध्ये रेकॉर्ड करावा एवढं मोठं शिवछत्रपतींचं स्वराज्य होतं. आणि हे सगळं झालं 6 जून 1674 रोजी या महाराष्ट्राच्या मातीतला कैक वर्षांपूर्वीचा अंधकार नष्ट झाला. या महाराष्ट्रातल्या मातीतल्या स्वतःचं स्वतंत्र स्वराज्य उभं राहिलं होतं. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक त्या ठिकाणी होत होता आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं 32 मन सोनेरी सिंहासनाच्या दिशेनं त्या राज्याभिषेकासाठी जात असलेले शिवछत्रपती जात असताना लक्षात घ्या मित्रांनो, शिवाजी महाराजांना काय वाटलं असेल, काय स्मरण झालं असेल, एका क्षणात शिवछत्रपतींना काय वाटलं असेल. आयुष्याची कैक वर्ष झुंजवली, काहीच नव्हतं आपल्याकडं, एवढं बलशाली स्वराज्य आपण उभा केलंय. 4 लाख कोटी रुपये नेट वर्थ त्यावेळी शिवाजी महाराजांचं होतं. त्यावेळी 4 लाख कोटी रुपये शिवाजी महाराजांचं नेट वर्थ होतं. एवढं बलशाली एवढं सामर्थ्यशाली राष्ट्र उभा केलंय. शुभांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले असतील पण शिवछत्रपतींना प्रत्येक पावलावरती दिसत होतं अरे समोर गर्दी आहे. डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज सगळे लोक आले तिथं. प्रचंड गर्दी राज्याभिषेक सोहळ्याला जमली आहे. पण या गर्दीमध्ये माझा तानाजी मला कुठं दिसत नाही. या गर्दीत माझा बाजी मला कुठं दिसत नाही. या गर्दीत माझा येसाजी मला कुठं दिसत नाही. या गर्दीत माझा मावळा मला कुठं दिसत नाही. शिवछत्रपतींच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब त्या ठिकाणी ओघळत होता. मला वाटतं शिवाजी महाराजांनी हे सगळं कमवत असताना मावळ्यांचं स्मरण शिवछत्रपतींना पावलावरती होत होतं. अरे शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शिकायचं नेमकं काय? शिवचरित्र काय शिकवू शकतं मला? अफजल खानाचा प्रसंग आम्ही नेहमी सांगतो सर, अफजल खान फाडला. पण अफजल खान फाडला ही गोष्ट फक्त प्रेरक आहे का? मला वाटतं अफजल खान फाडला या गोष्टीपेक्षा सुद्धा शिवाजी महाराजांनी त्या एकूण प्रसंगातून आम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या त्या गोष्टी ह्या आहेत. शिवछत्रपतींनी त्या प्रसंगातून शिकवलेली सकारात्मकता. संकट कितीही आजस्त्र असू द्या आम्ही सकारात्मक असलं पाहिजे. संकट किती मोठं असू द्या ते आपल्यावरती चाल करून येत आहे, आपलं नुकसान होत आहे, लोकांचा नकारात्मक दृष्टिकोन आपल्यावरती तयार होतोय, पण संयम ठेवला पाहिजे, जिद्द मनात असली पाहिजे, हे आम्हाला शिकवतं. मिर्झा राजा जयसिंग महाराष्ट्रावरती आला, महाराष्ट्राचा आभाळ काळवंडलं. शिवाजी महाराजांनी गमवलेले कैक किल्ले एका क्षणात शिवाजी महाराजांना गमवावे लागले. तह करावा लागला. मावळ्यांचं रक्त ज्या किल्ल्यासाठी धारातीर्थी पडलंय, सांडलंय, ते किल्ले शिवछत्रपतींना गमवावे लागले. शिवानी तह केला, पण तह केला म्हणजे आता सगळं संपलं, सगळे किल्ले दिले असे शिवाजी महाराज म्हणाले का? 360 गडकोट दुर्ग नंतर महाराष्ट्राच्या मातीत सामील झाले. संयम शिवछत्रपतींनी आम्हाला त्या प्रकरणातून शिकवला. हे आम्ही कधी समजून घेणार आहोत? आज शिवाजी महाराज कुठे उपयोगी आहे? नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अंधश्रद्धा विरोधी कार्य सातत्यानं दाभोळकरांनी केलं, पानसरेंनी केलं. शिवाजी कोण होता हे चरित्र शिवाजी महाराजांचं पुस्तक लिहून ज्या माध्यमातून खरे शिवचरित्र आमच्या समोर ठेवली, त्या माणसांची हत्या या महाराष्ट्राच्या मातीत झाली. शिवाजी महाराजांच्या बाबतीत या लोकांनी आम्हाला काय सांगितलं? अरे शिवचरित्र आज वर्तमानात तुम्ही आणि मी आमच्या बुद्धीचा नाश करून आम्ही अंधश्रद्धेच्या खाई स्वतःला झोकून दिलंय. ज्यावेळी या महाराष्ट्राच्या मातीत हिंदू धर्म आम्हाला सांगत होता, जर तुम्ही समुद्रातून प्रवास कराल, तुम्ही जमिनीवरून प्रवास करू शकता, ते सोयीचं आहे, तुम्ही वाटेल तर हवेतूनही प्रवास करा, पण समुद्रावरून हिंदूंनी प्रवास करू नये असं हिंदू धर्म सांगत होता. का तर हिंदू धर्मातल्या व्यक्तीनं समुद्रातून प्रवास केला तर त्याचा नाश होतो, त्याचा मृत्यू होतो, विनाश होतो, ही अंधश्रद्धा बाब होती. आणि शिवाजी महाराजांच्या काळात धार्मिकतेचं रूढ तर इतकं विशाल होतं, शिवाजी महाराजांनी ही गोष्ट टाळली. शिवबांच्या लक्षात आलं, अरे जमिनीवरून जेवढं संकट आहे,
हवेतून जेवढं संकट आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं मोठं संकट समुद्राच्या बाजूने आहे. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज कुठून आले? समुद्रातूनच आले. शिवाजी महाराजांनी वयाच्या 27व्या वर्षी आरमाराची बांधणी सुरू केली. आज आपण जी आमची नेव्ही म्हणतो ना, शिवा छत्रपतींनी त्यावेळी ही रचना केली आणि शिवाजी महाराजांनी या देशातलं पहिलं आरमार उभा केलं. 720 किलोमीटरच्या सागरी पट्ट्यावरती चरब शिवा छत्रपतींनी आपल्या आरमाराच्या बाबतीतून त्या ठिकाणी बसवली होती. अंधश्रद्धेच्या विरोधात शिवा छत्रपतींनी घेतलेली ही भूमिका मला वाटतं सार्वभौम लोकशाहीची बीज या महाराष्ट्राच्या मातीत रुजवणारी ती भूमिका आहे, ती आपल्याला समजली पाहिजे. नूरखान बेग स्वतःच्या घोडदळाचा प्रमुख शिवाजींना सांगत राहिला. शिवा म्हणाले, अरे नूरखान, ही घोडी अर्धी इकडं का बांधली? नूरखान बेग म्हणाला, राजे अहो ही घोडी चांगली आहे, ही घोडी पांढऱ्या पायाची म्हणजे आयबी आहे, ती अपशकुनी आहे, तिच्यावरती जर आपण बसलो तर लढाई हरू. शिवा म्हणाले, यार तू येडा झालास का? बांध ती सगळी इकडं, ती घोडी आयबी नाही, ती घोडी अपशकुनी नाही. त्या घोड्यावरती बसणारा माणूस अपशकुनी विचार घेऊन त्या घोड्यावरती बसतो. घोडी आणि प्राणी कधी आयबी नसतात. ईश्वरानं जन्माला घातलेली गोष्ट कुठलीच अपशकुनी असू शकत नाही. मला वाटतं अंधश्रद्धा विरोधी शिवछत्रपतींचा हा विचार तुम्ही आणि मी शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या डोक्यात पेरणं हे नितांत आवश्यक आहे. अहो शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावाल तर तुमचे हात कलम केले जातील. हा शिवाजी महाराजांचा शेतकऱ्यांप्रतीचा कळवळा तुझा तुम्हाला आणि आम्हाला आज समजतोय का? झाडे तो लेकुरया पुली लेकुरांप्रमाणे जतन करावी, हा झाडांप्रतीचा कळवळा शिवाजी महाराजांचा आहे. हे त्यांचे शब्द आहेत, हे शब्द आम्हाला कळतायत का? ज्या शेतकऱ्यांप्रती शिवानी एवढी कळवळा दाखवला, एवढं प्रेम दाखवलं, ज्या शेतकऱ्यांना एवढं सहकार्य केलं, आज त्याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची वर्तमान परिस्थितीत अवस्था नेमकी काय आहे? ज्या शेतकऱ्याच्या दारात एकीकडे इंग्लिसांना परिचित असावं, आमच्या म्हाताऱ्या आई, आमच्या आजी ज्यावेळी चुलीवरती भाकरी भाजत बसायच्या त्यावेळी दारात पोतराज यायचा, अंगावरती थया थया आसूड आणि कोरडे ओढून घ्यायचा. त्यावेळी चुली शेजारी बसलेली आमची आई कणगीतलं सूप भरून धान्य आणायची आणि पोतराजाच्या झुळीत टाकायची. पोतराज आमच्या लेकराबाळांना आशीर्वाद देऊन निघून जायचा. आज त्याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या लेकरांना आज वाटी घेऊन अंगणवाडीच्या दारासमोर घुगऱ्यांची वाट पाहत उभा राहावं लागतं आहे. त्या शेतकऱ्याच्या पत्नीला आज गव्हाच्या मुठभर धान्यासाठी राशनच्या दुकानासमोर महिलांच्या रांगात करून आज उभं राहावं लागतंय. उकिरड्यावरती पडलेल्या उष्ट्या पत्रावळी सारखं जीवन या देशातल्या शेतकऱ्यांचं झालं आहे. आणि मग कविवर्य विठ्ठल वाघांचे शब्द की आम्ही जन्मलो माती तर किती होणार माती, खापराच्या दिव्यामध्ये कधी पेटणाऱ्या माती, हा शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आज या महाराष्ट्राच्या मातीत आम्हाला निर्माण झाल्याचा दिसून येतो आहे. अहो ज्यांच्या हातावरती पोट आहे ती लोक चंद्राच्या पुरी एवढ्या भाकरीसाठी आज संघर्ष करतायत, पण ज्यांच्या पोटावरती हात आहे असे लोक चंद्रावरती घर बांधण्याची स्वप्न बघतायत. मग मी चंद्रावर कधीच कविता करत नाही, कारण चंद्राच्या पुरी एवढी भाकरी माझ्या पोटाला मिळत नाही. हात थरथरतो लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवरती कविता लिहिताना, कारण कागदावरच बाप दिसतो सावकाराच्या शेतात राब राबताना. हा आमचा सांगोल्याचा कवी महादेव कांबळे नावाचे कवी या स्वरूपाची कविता लिहितात. ही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, या देशातल्या शेतकऱ्यांची, आज शिवछत्रपतींच्या राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. ज्या शिवछत्रपतींनी जलव्यवस्थापनाचे धडे आम्हाला दिले, 1972च्या दुष्काळात एका अधिकाऱ्याने ओळखलं, रायगडाच्या वस्त्यांना जर पाणी पुरवायचं असेल तर इतरत्र कुठंच आम्हाला पाणी सापडत नाही. उंच रायगडावरती 1972च्या दुष्काळात पाणी आहे, तिथून पाईपलाईन करून खालच्या वस्तीला पाणी तो रायगड किल्ला पुरवतो आहे. आणि 1972च्या दुष्काळात म्हणजे 20व्या आणि 21व्या शतकात शिवछत्रपतींचा किल्ला रायगड नावाचा एक किल्ला या व्यवस्थेला पाणी पाजतो आहे. हे शिवछत्रपतींचं सगळ्यात महत्वाचं, शिवचरित्रातलं सगळ्यात महत्वाचं वेगळेपण. आज जाती पातीची कुंपण तुम्हा माझ्या सगळ्यांच्या मनात घर करून बसली आहे. शिवाजी महाराजांनी जात हुसकावून लावली. जात शिवाजी महाराजांकडे कधीच नव्हती. शिवाजी महाराजांनी वतनदारी नष्ट केली. पाटील, देशमुख, देशपांडे ही जी वतन आहेत ना, वेतनावरती सुरू केली. घ्यायचं असेल तर वेतन घ्या आणि वेतनदारी सुरू शिवाजी महाराजांनी केली. ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्याला ते पद शिवाजी महाराजांनी देण्याचं काम केलं. आणि म्हणून या वेतनदारीच्या माध्यमातून महार असलेल्या एका माणसाला पाटीलकीचं वतन देणारा जगाच्या पाठीवरचा पहिला राजा म्हणजे शिवाजी महाराज आहे. हे शिवाजी महाराजांचं मित्रांनो वेगळेपण आहे. हे तुम्हाला आणि मला खऱ्या अर्थानं कधीतरी कळेल का, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून वामनदादा कर्डक म्हणायचे की शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती बाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवबांच्या सैन्यात किती मुस्लिम सरदार होते. नूरखान बेग, काझी हैदर, मदारी मेहतर, एक काय अशी किती नावं सांगावीत शिवछत्रपतींनी पदरी बाळगली. अहो अफजल खानाचा कोथळा काढायला जी वाघनखं बनवली, ती वाघनखं ही एका मुस्लिम माणसानं बनवली होती, पण आम्ही विसरतोय. आज ज्यावेळी महाराष्ट्राच्या मातीत जातीवरून दंगे होतात, बाबरी मस्जिद नावाचा कुठला तरी ढाचा पाडला जातो, त्यावेळी मुंबईत हिंसा होते.
काश्मीरी पंडितांची हत्या होणं असेल, गोत्राचं हत्याकांड होणं असेल, मुस्लिमांची हत्या होणं असेल, मला वाटतं या देशात आणि या महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा अशा स्वरूपाच्या हिंसा होतात त्यावेळी ना हिंदू मरतो इंग्रजसर, ना हिंदू मरतो ना मुस्लिम मरतो, शिवाजी महाराजांनी बघितलेलं स्वराज्य नावाचं स्वप्न तेव्हा मरत असतं. आम्ही विसरत असतो. मंदिर में दाना चुक्कर चिड़िया मस्जिद में पाणी पीती है और राधा की चुनरी कोई सलमा बेगम सीती है. हा या देशाचा विविधतेतून एकता सांगणारा या देशाचा इतिहास आहे आणि हाच शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आहे. अहो, ज्या शिवाजी महाराजांनी म्हटलं नाही हा माझा मेहुणा आहे ह्याला या पदावरती बसवतो, हा माझा पुतण्या आहे त्याला त्या पदावरती बसवतो. शिवाजी महाराजांनी गुणवत्ता असलेली माणसं जवळ केली. घराणेशाहीची बीज राजेशाहीत सुद्धा शिवछत्रपतींनी टिकू दिली नाहीत असं मी आपल्याला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल. आणि आज रस्त्यावरती बघा, मला वर्तमान परिस्थिती विषय दिला म्हणून आवर्जून बोलतोय. रस्त्यावरती नजर टाका, स्वतः मंत्री लाल दिव्याच्या गाडीत एक पोरगा आमदार, दुसरं खासदार, बायको जिल्हा परिषदेत अध्यक्ष, पुतण्या महापौर, 5 ते 6 कुटुंबांनी मोजक्या बोकडाची हिस्से वाटणी करावी तसं महाराष्ट्राचं आणि देशाचं चित्र वाटून लुटून घेतलंय. तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, हा महाराष्ट्र मातीमध्ये बेळ करणाऱ्या घुशींचा वा झाडाच्या बुंद्या डोली करणाऱ्या घुबडांचा महाराष्ट्र नाही. मला शाहूंचं पुस्तक दिलं गेलं, शाहू राजांचं. शाहू छत्रपतींचा हा महाराष्ट्र, फुलेंचा हा महाराष्ट्र, बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र. डपावरती थाप देत या देशात सोडा और रशियात शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणाऱ्या अण्णाभाऊ साठेंचा हा महाराष्ट्र आहे. हे तुम्ही आणि मी लक्षात घेतलं पाहिजे. 4 रुपयांसाठी तुम्ही आम्ही आमचं मतदान विकतो, शिवछत्रपतींच्या विचारांना आम्ही पायदळी तुडवत असतो. हे तुम्ही आणि मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण विकलं जाणार नाही या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. तो मराठ्यांचा इतिहास आहे. मराठी कधी विकत नव्हते शिवछत्रपतींच्या काळात. हा शिवछत्रपतींचा इतिहास जर तुम्हाला समजला तर खऱ्या अर्थानं आपण शिवछत्र चरित्र समजू शकतो. पर्यावरणासारखा विषय शिवबांनी हाताळला. शिवछत्रपतींचं स्वराज्य त्या काळी पर्यावरणाच्या बाबतीत किती पूरक शिवछत्रपतींनी बनवलं होतं. रायगड असेल, पाचाडचा वाडा असेल, तिथं शौचालय शिवाजी महाराजांनी बांधली. स्वच्छतेचा संदेश तुम्हाला आणि मला दिला. आता शिवाजी महाराजांच्या बाबतीत तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे, शिवाजी महाराज हे फक्त राजे म्हणून आपण पाहतो, शिवाजी महाराज हे फक्त प्रशासक म्हणून आपण तुम्ही आणि मी पाहतो, पण त्याच्या पलीकडे शिवाजी महाराज काय होते. आज व्यवसायात आमची पोरं जर चालली तर आपल्याला म्हटलं जातं काही खरं नाही व्यवसायाचं. व्यवसायात आता काय खरं राहील. शिवाजी महाराज हे सर्वात मोठे उद्योजक होते. ते उद्योजक आपल्याला कळले पाहिजे. 8-9 वर्षाचे शिवाजी राजे जेव्हा बंगळूरला आपल्या संभाजी भोसले नावाच्या भावासोबत बंगळूरच्या एका व्यापार पेठेत गेले, तेव्हा संभाजी भोसलेंना त्यांनी विचारलं की दादासाहेब हे लोक कोण आहेत, हे गोरे लोक कोण आहेत. तेव्हा संभाजी भोसले शिवछत्रपतींना लहानग्या शिवबांना सांगायचे, बाळराजे हे इंग्रज आहेत, फ्रेंच आहेत, डच आहेत, पण ते व्यापारी आहेत, त्या सगळ्यांना व्यापारी म्हणतात. शिवबाने व्यापार म्हणजे काय याचा अभ्यास वाढवला. शिवछत्रपतींनी नंतर व्यापारही सुरू केला. शिवबा 12 देशांशी व्यापार करत होते, लक्षात घ्या. एका नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्यातून 12 देशांशी त्यावेळी एकाच वेळी व्यापार सुरू होता. मी मगाशी सांगितलं 4 लाख कोटी रुपये आजचे शिवछत्रपतींचं नेटवर्थ आहे. 12 देशांशी व्यापार आहे. आणि नंतरच्या काळात शिवाजी महाराजांचं स्वराज्य मी सांगितलं एकेकाळी एखादा टिंब देशाच्या नकावर्षावरती शोभावा एवढं मावळ आणि पुण्यापुरतं असलेलं शिवाजी महाराजांचं स्वराज्य नंतर 1000 पट विस्तारलं गेलं. हा 70% देश या महाराष्ट्राच्या राज्यानं ताब्यात घेतला होता. 118 वर्षापेक्षाही अधिक शिवछत्रपतींचं स्वराज्य नंतरच्या काळात टिकलं. मला वाटतं ही शिवाजी महाराजांची किमया आहे. अविनाश धर्माधिकारी यांना विचारलं होतं की शिवाजी राजे अजून 10 वर्ष जगले असते तर काय झालं असतं. अविनाश धर्माधिकारी सरांनी उत्तर दिलं की शिवाजी राजे अजून जर 10 वर्ष जगले असते तर दिल्ली सुद्धा स्वराज्याची राजधानी कधीच झाली असती. हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे आणि ही शिवाजी महाराजांची एकंदरीत कमाई आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी बराच वेळचं बोलतोय असं मला वाटतंय. शेवटच्या टप्प्यात आपल्या सगळ्यांना महत्वाची गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हे सांगेन, जगाच्या पाठीवरती कैक राजे जन्माला आले. सिकंदर आला, अलेक्झांडर आला, नेपोलियन आला, पण आज स्मरणात फक्त छत्रपती शिवाजी महाराज काय. या लोकांनी संपत्तीचा अट्टहास धरला, सत्तेचा अट्टहास धरला, पद आणि प्रतिष्ठेचा अट्टहास धरला, पण शिवाजी महाराजांनी जनकल्याण हा एकमेव अट्टहास धरला. अहो, अलेक्झांडर सगळं जग ज्यानं ताब्यात घेतलं आणि मृत्यूशय्येवरती असताना आपलं मृत्यूपत्र लिहिताना तो काय म्हणाला माहितीये. मृत्यूपत्रात त्यानं असं सांगितलं, ज्यावेळी मी मरेल त्यावेळी कबरमध्ये मला खाली टाकत असताना माझे 2 हात वरती राहू द्या, जगाला कळू द्या जग जिंकणारा अलेक्झांडर सुद्धा खाली हात या जगातून परत गेलाय. आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, एक गोष्ट आपण लक्षात आपल्या आली पाहिजे, आपल्या आयुष्याची हाताची ओंजळ ज्यावेळी भरते ना तिला आपण भरून वाहू दिलं नाही पाहिजे. या जगाच्या पाठीवरती कैक लोक आहेत ज्यांच्या पोटाला आज कणभर अन्न सुद्धा प्राप्त होत नाही. त्या सगळ्यांचा विचार आपण केला पाहिजे. अहो, असं आम्ही नेहमी सांगत असतो की आपल्या ताटात एक भाकरी असताना आपली भाकरी आपण खाणं ही माणसाची प्रवृत्ती आहे. आपल्या ताटातली भाकरी खाऊन शेजारच्याच्या ताटातली भाकरी हिसकावून खाणं ही आमची विकृती आहे.
पण आपल्या ताटात एक भाकरी असताना शेजारच्या भुकेल्या माणसाला आपल्यातली अर्धी भाकरी देऊन अर्धीच आपण खाणं ही आमची संस्कृती आहे. आणि या संस्कृतीचं पालन शिवछत्रपतीने तुम्हा मला सगळ्यांना करायला शिकवलं आहे. ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं मी ही संधी सोडणार नाही. कोविडच्या काळात शिक्षण व्यवस्थेचे 12 वाजलेले असताना मोबाईल आमच्या हातात आवर्जून आला. तो पूर्वीही होता आणि मोबाईलनं आमची दुनिया कुठल्या दुनियेत नेऊन घातली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जिओनं दिलेला 1.5 GB डेटा संपला नाही म्हणून अस्वस्थ होऊन झोपणारी तरुणाई मी या महाराष्ट्राच्या मातीत पाहिली आहे. हे वास्तव आहे. मी एक उदाहरण सोशल मीडियाच्या विषयाच्या बाबतीत सांगायचो. एक तरुणी स्वतःच्या प्रियकरासोबत चॅटिंग करत असताना चॅटिंग करताना तिच्याकडे बंदूक आहे, मोठ्या घरची तरुणी, आणि ती बंदूक तिला आपल्या प्रियकराला दाखवायची. तो बंदूक आपल्या डोक्यावरती धरून सेल्फी काढून तो प्रियकराला पाठवण्याच्या नादात तिच्या हातून मोबाईल ऐवजी बंदुकीचंच बटन कधी दबलं, तिच्या मेंदूचा चेंदा कधी झाला हे तिचं तिलाच कळलं नाही. म्हणजे ज्या तरुणांच्या सशक्त हातांनी या देशाची सूत्र हाती घ्यायची तेच तरुण आज सोशल मीडियात व्यस्त झाले आहेत आणि वृद्धांच्या हाती या देशाची सूत्र आली आहेत. आपली आई चुली शेजारी भाकरी भाजत असताना तिच्या हाताला जर चटका बसला आणि टचकन तिच्या डोळ्यात पाणी आलं तर आपल्याला काहीच वाटत नाही हो. पण फेसबुकवर फोटो टाकला आणि त्याला लाईक्स आणि कमेंट्स कमी मिळाल्या की आपल्या अंगाचा पारा चढतो आपल्या डोळ्यात पाणी यायला लागतं. हे वास्तव मित्रांनो कुठेतरी बदललं पाहिजे. मी म्हणेल तुम्हाला काही नाही होऊ द्या, कुणाच्या प्रती तुमच्या संवेदना जागृत नाही होऊ द्या, नाही झाल्या तरी हरकत नाही, पण माझी एकच इच्छा नेहमी असते, माय बापाप्रती आपल्या संवेदना जागृत झाल्या पाहिजे, आपल्या शिक्षकांप्रती आपल्या संवेदना जागृत झाल्या पाहिजे. त्या जरी तुम्ही केल्या तर मला वाटतं तुम्ही खरं शिवचरित्र समजू शकता, तुम्ही खरं शिवचरित्र समजलं आहे. अहो शिवजयंतीच्या निमित्तानं एवढंच म्हणेल की गजांत लक्ष्मी दारी उभा करून गजपती झाले माझे छत्रपती शिवाजी राजे. पण दारिद्र्याचं जीवन जगतोय ना तो आजचा महाराष्ट्र. 360 गडकोट दुर्गांवरती आपलं अधिराज्य प्रस्थापित करत असताना गणपती झाले छत्रपती शिवाजी महाराज, पण त्याच गडकिल्ल्यांवरती जाऊन कुठली तरी अक्षरं गिरवत असताना आज त्या गडकिल्ल्यांची वाट लावतो आहे तो महाराष्ट्र. 720 सागर किनारपट्टीवरती किनाऱ्यावरती आरमार स्थापन करून जबरवचक स्थापित करत असताना जलपती झाले छत्रपती शिवराय, पण कधी काळी उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरत जलदास्य स्वीकारतो आहे तो आजचा महाराष्ट्र. लाखोंची फौज उभा करताना नरपती झाले छत्रपती शिवराय, पण पावली माणुसकीची हत्या करतो आहे तो आजचा महाराष्ट्र. 6 जून 1674 रोजी दुर्गराज रायगडावरती 32 मण सोनेरी सिंहासनावर विराजित होऊन छत्रपती झाले शिवाजी राजे, पण आज गुलामीचं जीवन जगतो आहे तो महाराष्ट्र. एका सुभाषितकाराचे शब्द आहेत, होतात दररोज युद्ध इथे परी तो कृष्ण आज नाही, अरे ही गीता कुणास सांगू तो अर्जुन आज नाही. भरतात दररोज दरबार इथे, भरतात दररोज दरबार इथे परी ते शिवराय आज नाही, ही शिवशाही कोणास सांगू तो महाराष्ट्र आज नाही. हे आजचं वास्तव आहे. हे वास्तव जर आपल्याला बदलून टाकायचं असेल तर शिवजयंती हा एकमेव पर्याय आहे. तो पर्याय शिवचरित्र आणि शिवचरित्रातला विचार हा महत्वाचा पर्याय आहे. तो तुम्ही स्वीकाराल ही अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी बोलतो. बराच वेळचा बोलतो आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांची काही चूक भूल झाली असेल तर माफी मागतो. मला अत्यंत आनंद झाला. महाराष्ट्रातली ही सगळी नामांकित प्राध्यापक मंडळी मला ऐकण्यासाठी तर जातीनं हजर राहिली. त्या सगळ्यांचे आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या महाविद्यालयाच्या प्रांगणात मी श्वास घेतला, विचारांचा श्वास घेतला, शिक्षणाचा श्वास घेतला, माझ्या वक्तृत्वाला शब्दाला जिथं अंकुर फुटले त्या महाविद्यालयात बोलत असताना मला होणारा आनंद हा फक्त मीच समजू शकतो किंवा आमचे बनसोडे सर ज्यांनी मला त्या मराठी विभागात पाहिलं ते समजू शकतात. त्या मराठी विभागात अभिमानानं माझा फोटो बनसोडे सरांनी लावला. ही सगळी माणसं माझ्या समोर असताना माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. ही सगळी माणसं इथं आहेत, याचा मला अत्यंत आनंद आहे आणि अत्यंत अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. इंगळे सर आपल्या महाविद्यालयाला प्राप्त आहेत, शिखरे मॅडम महाविद्यालयाच्या प्राचार्य झालेल्या आहेत. यासारख्या आनंदाच्या गोष्टी आता महाविद्यालयात सगळ्या सुरू झालेल्या आहेत आणि महाविद्यालयाची होत असलेली प्रगती सातत्यानं आपण पाहतो आहे. एकेकाळी महाविद्यालयाचं नाव 2-4 वर्षापूर्वी कदाचित क्वचित निघायचं, पण आज गेवराईत असताना सातत्यानं महाविद्यालयाचं नाव माझ्या कानावरती येतं. मग ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून येत असेल. महाविद्यालयाचं नाव कानावरती येणं यासारखी दुसरी महत्वाची गोष्ट महाविद्यालयासारखी काय असू शकते. काल मला सदा फुले सरांनी सांगितलं की महाविद्यालयाचे तुम्ही ते पेज केलेलं पहा. मी ते पेज पाहिलं, मला असं वाटलं मी माझ्या कर्वे इन्स्टिट्यूट मध्येच पुन्हा आता बघतोय की काय इतकं सुंदर इंग्लिश मध्ये आपल्या महाविद्यालयाचे अमेरिकेतून विद्यार्थी बोलतायत. हे गेवराईसारख्या शहरात तुम्ही सगळ्यांनी परिवर्तन घडून आणलंय. यासारखं महत्वाचं मोठं काय दुसरं असू शकतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं थांबत असताना तुम्हा सगळ्यांचे ऋण व्यक्त करत असताना शेवटी कवी विष्णू थोरे
यांच्या शब्दात या कार्यक्रमाचा शेवट करत असताना एवढंच म्हणेल, अरे हर हर महादेवाची नौबत पुन्हा झडेल काय, हर हर महादेवाची नौबत पुन्हा झडेल काय, आणि या स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय, हर हर महादेवाची नौबत पुन्हा झडेल काय, आणि या स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय. जातीवरून दंगे इथे, जातीवरून दंगे इथे, झेंड्यावरून पंगे, आपल्यांचेच युद्ध सुरू आपल्यांच्याच संगे, अरे माणसाला माणुसकीचा रोग थोडा जडेल काय, आणि या स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय, या स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय. मर्द इथे जिता आहे, मर्द इथे जिता आहे, पिऊन थोडा खंबा, मरणालाही लाजवणारा कुठे दिसत नाही संभा. मर्द इथे जिता आहे, पिऊन थोडा खंबा, मरणालाही लाजवणारा कुठे दिसत नाही संभा. शंभू सारखा शूरवीर तरुण इथे घडेल काय, शंभू सारखा शूरवीर तरुण इथे घडेल काय, आणि या स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय. कागद खाऊन रस्त्यावरती, कागद खाऊन रस्त्यावरती जिवंत आहेत गाई, कागद खाऊन रस्त्यावरती सुकून गेल्यात गाई. पार्लर मध्ये जाऊन आता रोज सस्ते आई, जिजाऊचं बाळ आता शुभासारखं म्हणेल काय, आणि या स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय, या स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय. म्हणत पूर्वक धन्यवाद.